तुम्ही जर का दुसऱ्याच्या ऐकण्यानं चालणार असाल, जसं पाकिस्तान दुसऱ्याच्या ऐकण्यानं चालतं आणि आता इथपर्यंत आलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी अमेरिकेत सांगण्याने ऐकलं, नंतर चायना सांगण्याने ऐकलं आणि नाव त्याला भीक मागून खावं लागतं. त्याला लगेच आपले PM अमेरिकेत गेले, ट्रम्पची भेट घेतली. साहेब ऐसा मत करो. सो आम्हाला याच्याबरोबर चांगले संबंध ठेवायचे, तेव्हा आम्ही इथल्या शत्रू राष्ट्राला काउंटर करू शकतो. पण आता याच्यावरती ऍक्शन कोण घेणार आहे? हा घेणार आहे. तो हे जे येणार होते ब्रिक्सला भेटायला, यांनी डायरेक्ट युटर्न घेतला. नाही, चायना जो आहे तो मेक्सिकोच्या मार्गाने अमेरिकेमध्ये ड्रग आणतो, कॅनडाच्या मार्गाने अमेरिकेमध्ये ड्रग आणतो. ड्रगमुळे तिथे यंग जनरेशन ती ड्रग ॲडिक्ट व्हायला लागलेली आहे. जसं की आपल्या इथे तमिळनाडूमधला जो न्यूक्लिअर प्लांट होता, तिथे होऊ नये म्हणून आंदोलनं झाली. जे आंदोलन करणाऱ्या संघटना होत्या त्यांचं फायनान्सर कोण होता? भारतामध्ये जर रशियाचे पण NGO आहेत जे रशियाकडून पैसा करून गोंधळ घालणार आहेत, आणि अमेरिकेचे पण NGO आहेत जे अमेरिकेकडून पैसा घेऊन गोंधळ घालणार. एवढं आपल्या इथे हुशार लोकांची मांदियाळी आहे, किंवा आपला इथला मीडिया एवढा अवेअरनेस क्रिएट करतो की त्यांनी हे बघितलं नाही की काम तेवढंच होणार आहे जे की बायडनच्या काळात झालेलं आहे, पण आता त्याची पब्लिसिटी होईल. म्हणजे याच्या आधी पण इलिगल मायग्रेट्सना भारतात पाठवत होते, बट नाव आता त्याचा व्हिडिओ शूट करून सगळीकडे पाठवलं जाईल की आम्ही इलिगल मायग्रेंटना बाहेर काढतोय. हे युद्ध चालूच राहील, पण आता युक्रेनला सांगितलं जाईल की आम्हाला तुमची एवढी जमीन पाहिजे, आम्हाला एवढे मिनरल पाहिजे, तर आम्ही तुम्हाला फंड करतो. सो दे से मेक अमेरिका ग्रेट अगेन. मागा आता लक्षात घ्या, सोल सुपर पॉवर आहे जगामधला, एकमेव सुपर पॉवर आहे. तो म्हणतो की मेक अमेरिका ग्रेट अगेन. मग आम्ही काय म्हणायचं? कारण चायनाने काय केलं? लेबर स्वस्त आहे, टेन्शन घेऊ नका, आम्ही फक्त पोटापुरतच पगार देणार, आम्ही काय आमचे ते लोक असेच काम करतात, टेन्शन नाही घ्यायचं, तो पगार देणार नाही. लेबर लॉज आमच्यामध्ये नाहीच आहेत, तसेच संपला. पाहिजे किती तुम्हाला 12 तास काम करायचं 12 तास घ्या, 16 तास काम करायचं 16 तास काम घ्या. लेबर लॉस नाहीत आमच्या इथे. आपण म्हणेल तुम्ही सांगा फक्त किती वेळ ड्युटी लावायची. या दोघांमध्ये वाद आहे, इंडिया आणि चायनामध्ये. रशिया आणि चायनामध्ये पण बॉर्डर डिस्प्यूट आहे, त्यांच्यामध्ये पण वाद आहे. इकडे जपानचा आणि चायनाचा पण वाद आहे, त्यांच्यामध्ये पण डिस्प्यूट आहे. इथे साऊथ कोरियामध्ये पण चायनाचा वाद आहे, त्यांचे पण डिस्प्यूट आहेत. इथे साऊथ चायना सीमुळे पण वाद आहेत, इथे पण सगळ्या बॉर्डर देशांबरोबर चायनाचा वाद आहे. सो तुम्ही सगळ्या जगाबरोबर भांडणं करून त्यांच्याबरोबर एकत्र संस्था पण स्थापन करू शकता. त्याबरोबर डेमोक्रेसी आहे, म्हणजे आपल्याला एक पाहिजे तसं भारताची त्यांना भीती नाही आहे, लक्षात घ्या. कारण भारतामध्ये ते कधीही आंदोलन घडवून आणू शकतात. भारतामध्ये त्यांचे बरेच ॲसेट्स आहेत, नाही का. आपण मग त्याला त्यांचे पेरलेले लोक त्यांचे बरेच आहेत भारतामध्ये की जे त्यांच्या एका हुकमावरती येऊ शकतात कधीही. म्हणजे भारतामध्ये ते काही करू शकतात, ते हॅव फ्री हँड इन इंडिया. पण मग जे अमेरिकेच्या जवळ गेलेले आहेत ते काय फार तरी प्रगती केलेली नाही. आपण उदाहरण बघू शकतो, पाकिस्तान अमेरिकेच्या जवळ गेला, संपला. तुम्ही युक्रेन बघा, अमेरिकेच्या जवळ गेला, संपला. आता मग भारतासाठी रोड अहेड काय? भारतामध्ये काही असे लोक आहेत की जे ज्यावेळेस चायनामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस भारतामध्ये छत्री उघडली जाते. असे काही लोक आहेत आपल्या इथे की जे चायनाची बोली बोलतात, परकीय जयचंद म्हणून आपल्या भारताला जयचंदचा नेहमीच धोका आहे. तर भारतामध्ये आता बऱ्याच देशांचे जयचंद आहेत आणि दे आर होल्डिंग पोझिशन ऑफ पॉवर. इंडस्ट्रीजच्या सांगण्यावरून आपले ते पैसे घेऊन लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याचं काम झालेलं आहे. एक पश्चिम बंगालचे सांसद होते, त्यांनी हे काम कर्तृत्व त्यांचं आहे ते की पैसे घेऊन प्रश्न विचारणं वगैरे. सिरियाचा तक्तापलट झाला, रशियाला इथे गुंतवलं आणि इकडे सिरिया कॅप्चर केलं, इराणचा पत्ता कट केला. जॉर्डन सपोर्टिंग इस्रायल, इजिप्त सपोर्टिंग इस्रायल. सो इजिप्त इज अ मुस्लिम कंट्री, जॉर्डन इज अ मुस्लिम कंट्री. जॉर्डन हा असा देश आहे की त्याचा जी फॅमिली आहे, रॉयल फॅमिली, ती डायरेक्ट वंशज आहे. कुणाची? तर इस्लामचे जे संस्थापक. आणि ते जॉर्डनचे जे किंग आहेत, म्हणजे त्या ऑब्व्हियसली त्यांना ते तर पक्की मुस्लिम म्हणून आपण. दे आर अगेन्स्ट पॅलेस्टाईन, दे आर सपोर्टिंग इस्रायल. सौदी इज सपोर्टिंग इस्रायल. पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशमधला मुस्लिम करतो होते म्हणा, बेगानी शादी अब्दुल्ला असे. म्हणजे इथले तुम्ही ते ओरिजिनल आर नॉट सपोर्टिंग, बट हे बेगाने शादी अब्दुल्ला दिवाना इथले त्या नावाने टाहो फोडतात. आणि मग आपण बघतो की आपले जे पार्लमेंटमध्ये आपले जे एक सांसद आहेत हैदराबादमधले, ते जय पॅलेस्टाईन म्हणतात, पण सौदीमध्ये पॅलेस्टाईनला सपोर्ट करणं लिगली गुन्हा.
नमस्कार मित्रांनो, आपण आज एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, द ग्रेट गेम, वर्चस्वाची लढाई. गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बरीच उलथापालथ झालेली आहे. आत्ता झालेले USA इलेक्शन असो, युक्रेनचा मुद्दा असो, इस्रायलचा वॉर असो, हमासचा मुद्दा असो, आपल्या बाजूला चाललेला बांगलादेशचा मुद्दा असो, चायनाचा मुद्दा असो, सिपेकचा मुद्दा असो, भारताचे जे नवीन रिलेशन्स बनत आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याचा मुद्दा असो, हा सर्व काही एक ग्रेट गेमचा पार्ट आहे आणि याचे धागेदोरे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. सो जिओ पॉलिटिकलमध्ये एक्झॅक्टली काय परिस्थिती चाललेली आहे हे एक थोडक्यात समजून घेऊयात आपण. त्याचे धागेदोरे आपल्याला समजतील, विषय थोडा आपल्याला समजून घ्यायला किंवा आत्ता करंटमध्ये जे काय चाललेलं आहे ते समजून घ्यायला नक्कीच हे तुम्हाला फायद्यात येईल. सो नीट लक्ष द्या, आपण आज एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. सो आपण या व्हिडिओचे काही पार्ट बनवूया की पहिल्यांदा जे काही चाललंय त्यामध्ये USA काय रोल आहे, USA ला काय आहे त्यामध्ये, रशियाचा काय रोल आहे, रशियाला त्यामध्ये काय मिळणार आहे, चायनाचा काय रोल आहे त्यामध्ये, चायनाला त्यातून काय मिळणार आहे, आणि भारताचा काय रोल आहे, भारताला त्यातून काय मिळणार आहे. सो पहिल्यांदा आपण USA पासून सुरुवात करूया. त्याचं मेन रिझन आहे की आत्ताचं जे जग आहे ते USA सेंट्रिक आहे. सो हा आहे USA. तर तुम्ही बघा, जे जग आहे सध्याचं ते USA सेंट्रिक आहे. जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉरच्या आधी पूर्ण जग होतं तर युरोसेंट्रिक होतं. युरोसेंट्रिक का होतं? कारण इथे जे ग्रेट ब्रिटन, फ्रान्स हे जे होते हे जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल कंट्रीज होते. दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं तर सत्तांतर झालं, म्हणजे जी पॉवर होती ती युरोप पासून शिफ्ट झाली USA ला, आणि तेव्हापासून USA एक सुपर पॉवर म्हणून उदयाला आला. पण त्याच वेळेस USSR पण एक सुपर पॉवर होता, पण USAचा 1989 मध्ये फॉल झाला. USA अनेक देशांमध्ये विभागला गेला, तुकडे पडले USAचे, आणि त्यानंतर अमेरिका हा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जगामध्ये सोल सुपर पॉवर आहे. सोल सुपर पॉवर. सो आता आपण जे काही पाहतो किंवा आपल्या इथे न्यूज बघा, जस्ट इमॅजिन करा की आपला न्यूजपेपर आहे किंवा तुम्ही रोज वाचता, त्यामुळे तुम्ही बघा की विदाऊट USA तुम्हाला न्यूज दिसते का? टीव्ही चालू केला तुम्हाला USA दिसणार. तुमचे जे आवडते मूवीज असतात ते हॉलिवूडचे असतात, तुमचे आवडते सेलिब्रिटीज असतात ते USAचे असतात, तुमचे हिरो हिरोईन्स असतात ते सुट्टी सेलिब्रेट करायची असेल कुठे असेल तर USA ला जातात. तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्ही USA प्रेफर करता. म्हणजे आजच्या जगामध्ये जर कोणाला जाण्याची इच्छा आहे कुठे तर ती आहे अमेरिकेला. कारण आहे ते अमेरिकन ड्रीम्स म्हणतो आपण त्याला, अमेरिकन ड्रीम्स म्हणजे जे काही सगळं चांगलं आहे ते अमेरिकेमध्ये. त्यामुळे आपण आता जे काही चाललेलं आहे आत्ताच्या घटना आणि त्यामध्ये भारताचा आणि अमेरिकेचा काय संबंध आहे आणि अमेरिका हे कशा गोष्टी इन्फ्लुएन्स करते, त्यामध्ये अमेरिकेला काय आहे आणि अमेरिकेने हे निर्णय का घेतले असावेत हे आपण बघणार आहोत. सो आपण पहिला मुद्दा बघूया सध्याचा, तो म्हणजे युक्रेन क्रायसिस. युक्रेन क्रायसिस. युक्रेन क्रायसिस का म्हणतोय तर आता लक्षात घ्या, इथे हा रशिया आहे, हा इथे युक्रेन आहे, ते युक्रेन आहे, इथे बेलारूस आहे आणि हा क्रिमिया आहे, हा क्रिमिया आहे. आता मागच्या 2 वर्षांमध्ये या दोघांमध्ये युद्ध चाललेले आणि हे युद्ध सुरू करण्यामध्ये साहेबांचा म्हणजे USAचा हात होता. आता लक्षात घ्या, USAचे त्यावेळेसचे जे प्रेसिडेंट होते त्यांचं नाव काय होतं? प्रेसिडेंटचं नाव काय होतं? जो बायडन. यांचं पार्टीचं नाव होतं डेमोक्रेटिक. सो जर तुम्ही बघितलं जो बायडनच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला हमास
इस्रायल वॉर सुरू झालेलं बघितलं आपण युक्रेनचं क्रायसिस बघितलं. त्याच काळामध्ये आपण बांगलादेशमध्ये पण आपल्या इथे बांगलादेशमध्ये पण आपण बघितलं की तिथल्या सिटिंग निवडून आलेल्या प्राईम मिनिस्टरला जावं लागलं तिथे एक विद्यार्थ्यांच्या नावावरती एक चळवळ उभा केली, जी की एक फॉल्स फ्लॅग ऑपरेशन आपण म्हणू शकतो. सर्व युद्ध आहे. आता हे युक्रेनचं जे वॉर आहे, युक्रेनचं जे क्रायसिस आहे, हे पण एक फॉल्स फ्लॅग ऑपरेशन आहे. म्हणजे त्यांना अचीव काहीतरी वेगळं करायचंय आणि त्यासाठी त्यांनी हे युद्ध फेस दाखवलं की हे आम्ही युद्ध, पण युद्धाच्या आडून त्यांना बऱ्याच गोष्टी अचीव करायच्या असतात. मग कोणत्या गोष्टी अचीव करायच्या आहेत ह्या आपण पहिली गोष्ट बघूया. पहिली गोष्ट आहे क्रिटिकल मिनरल्स. तर हा जो युक्रेन आहे हा रिच इन मिनरल्स आहे, क्रिटिकल मिनरल्स. आता क्रिटिकल मिनरल्स लागतात कशाला, तर जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये, सेमी कंडक्टर आहेत, तुमचे डिफेन्सचे इक्विपमेंट्स आहेत, सर्व गोष्टीमध्ये क्रिटिकल मिनरल्स लागतात. आणि जगामधला 5% क्रिटिकल मिनरलचा साठा हा युक्रेनकडे आहे. आता सध्या जर बघितलं तर सुपर पॉवरसाठी अमेरिका आणि चायना यांचं एक प्रकारचं बॅटल चालू आहे. तसं चायना इज नोवेअर नियर, म्हणजे कुठं जवळ नाही लागत आहे सध्या तरी, परंतु तो एक कंटेंटर आहे. कारण जगातलं 1/3 मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते चायना करतं आणि तो आता कंटेंडर आहे की आपल्याला सुपर पॉवर म्हणून जो अमेरिकेबरोबर शेअर करायची पॉवर. आणि अमेरिकेला ऑब्व्हियसली वाटणार आहे की नाही आपण एकटंच सुपर पॉवर राहिलं पाहिजे. मग अमेरिकेची डिपेंडन्सी कोणत्या गोष्टीवर राहू शकते, तर क्रिटिकल मिनरल्सवरती. कारण सर्व क्रिटिकल मिनरल्स हे चायनानं स्वतःच्या ह्याच्या खाली घेतलेले आहेत, आधिपत्याखाली घेतलेले आहेत. मग त्यांनी आफ्रिकेमध्ये जिथे क्रिटिकल मिनरल्स आहेत तिथे सुद्धा त्यांनी माइन्स कॅप्चर केलेले आहेत. त्यांच्या स्वतःकडे सुद्धा क्रिटिकल मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया बरोबर पण त्यांनी करार करतायत त्या मुद्द्यावर. सो आता क्रिटिकल मिनरल्सचा जो मेनली क्रिटिकल मिनरल्स जे लागणार आहेत ते त्यांना युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. सो आता जेव्हा सरकार बदललं, जेव्हा ट्रम्प निवडून आले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा युक्रेन बरोबर काय सांगितलं की आम्ही तुमच्यावरती एवढा खर्च केलेला आहे, आम्हाला तुमचे क्रिटिकल मिनरल्स द्या. सो आपण असं म्हणू शकतो की युक्रेन ही आता अमेरिकेची एक कॉलनी होणार आहे. युक्रेन ही अमेरिकेची एक कॉलनी होणार आहे. आता ते लक्षात घ्या, आत्ता सुरुवात झाली काही गोष्ट नाही. तर युक्रेनमध्ये जे प्रिव्हियस प्रेसिडेंट होते ते प्रो रशिया होते. अमेरिकेने काय केलं, तिथे आपण बघितलं युएसएडचा वापर करून त्यांनी भारतामध्ये इलेक्शन इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेच्या नावाखाली ती दुसऱ्या देशांमध्ये फंडिंग करून तिथे आंदोलनं, चळवळी घडवून आणून सरकार बदलण्याचं काम करते. जसं भारतामध्ये या लोकसभेच्या आधी केलं आणि स्वतः ट्रम्प जे युएस प्रेसिडेंट आहे त्यांनी ते स्वतःहून मान्य केलं की आम्ही हे केलंय, म्हणजे युएसएनं मागच्या गव्हर्नमेंटनं हे केलेलं आहे. सेम बांगलादेशमध्ये तेच चाललेलं आहे. $29 मिलियन त्यांनी या इलेक्शन झाल्यानंतर खर्च केले होते. हा आलेला बाहेर आकडा आहे, आकडा काही वेगळा असू शकतो. सेम त्यांनी काय केलं, इथे जे निवडून आलेलं प्रो रशियन सरकार होतं त्यांना बाजूला केलं आणि आपला पपेट म्हणजे झेलेन्स्की हा एक कॉमेडियन होता आणि हा कॉमेडियनला त्यांनी डायरेक्ट युक्रेनचा एका देशाचा प्रेसिडेंट बनवला. एक कॉमेडियन, टीव्हीवरती येऊन कॉमेडी करायचा व्यक्ती. सो झेलेन्स्की हा एक कॉमेडियन होता, तो डायरेक्ट काय झाला, प्रेसिडेंट ऑफ युक्रेन झाला. आता हा पपेट आहे, याला कॉमेडीशिवाय दुसरं काही येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, एकदम सुमार दर्जाच्या कॉमेडीशिवाय काही येत नाही. मी जर त्यांचे व्हिडिओ पाहिले कॉमेडीचे तर तुम्हाला ते समजून येईल. म्हणजे तेवढे पण काही चांगली कॉमेडी न करणाऱ्या व्यक्तीला अचानक तुम्ही एक प्रेसिडेंट बनवता आणि जेव्हा एखाद्या देशाचा प्रेसिडेंट एखादा कॉमेडियन होतो तेव्हा त्या देशाची कॉमेडी होते, जी की आता युक्रेनची झालेली. आता पूर्णपणे बॅकिंग आहे आणि मग याला सांगितलेलं की गो वॉर विथ रशियाला एंगेज करा. आता रशियाला एंगेज करायचं का, याच्या मग आता यांचा पहिला बेनिफिट झालाय क्रिटिकल मिनरल्सचा. दुसरा बेनिफिट काय आहे, तर डिफेन्स इंडस्ट्री. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते लक्षामध्ये. सो आता बरेच इंडस्ट्री आहेत डिफेन्स, त्यांनी बरेच मॅन्युफॅक्चरिंग करून ठेवलेले आहेत. वॉर हेड्स असतील, गन्स असतील,
मिसाईल्स असतील, बऱ्याच गोष्टी त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत. आता त्याची एक्सपायरी डेट होणार आहे. सो ते कुठेतरी डिप्लॉय केलं पाहिजे ना, वापरलं गेलं पाहिजे. सो कंपनीला नवीन ऑर्डर्स मिळतील. लक्षात. सो जो काही यांचा जो डिफेन्स इंडस्ट्रीचा जो माल आहे तो सगळा काही या युद्धामध्ये वापरलेले गेलेले आहे. म्हणजे युक्रेनमध्ये हा युद्धामध्ये सर्व डिफेन्स वापरला गेलेला आहे. मग यामुळे फायदा काय झाला बघा, जसंच वॉर सुरू झालं, लॉकहीड मार्टिन सारख्या ज्या कंपन्या आहेत ज्या शस्त्रास्त्र बनवतात अमेरिकेतल्या, यांचे स्टॉक मार्केटमध्ये भाव एकदम वधारले. का? कारण आता त्यांनी बघितलं की युएस कडे एवढे शस्त्रास्त्र चांगल्या क्वालिटीचे आहेत की युक्रेन सारखा देश जे असं म्हणत होते की रशिया 1 आठवड्यामध्ये जिंकून घेईल, पण 2 वर्ष झालं तो जिंकून नाही घेऊ शकला. कारण काय? कारण यांना शस्त्रास्त्र दिलेली आहेत. मग झेलेन्स्की गेला, म्हणला मला लॉन्चर पाहिजे, घेऊन टाक, मला हे पाहिजे, कारण त्यांचा तो त्यांनीच बसवलेला पपेट आहे. सो त्यांनी पाहिजे ते दिलं. ऍक्च्युली ते जगासाठी प्रदर्शन होतं की हे बघा आमच्याकडे हे आहे आणि ते आम्ही रिअल टाइम वॉर मध्ये वापरतोय. आलं लक्षामध्ये? हा, दाखवायला. सो म्हणजे काय झालं, आता इथे डिफेन्स इंडस्ट्री अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आली. त्यामध्ये मग आता लोक विचार करणार ना की आपल्याला जर अशी परिस्थिती आपल्यावरती आली तर. मग तुम्ही बघा, सर्व युरोप मधले जे स्पेन वगैरे कंट्री होत्या त्या सगळ्यांनी अमेरिकेकडे F-35 साठी ऑर्डर्स दिल्या. आम्हाला तुमचे F-35 लेटेस्ट जे त्यांचे एरोप्लेन्स आहेत, फायटर जेट्स आहेत, ते आम्हाला युद्धासाठी जे वापरतात ते आम्हाला द्या. हा, त्यांनी ऑफर केले, स्टील नॉट, पण त्यांनी ऑफर केले. भारत म्हणजे त्यांनी लक्षात घ्या मार्केटिंग केलं एक प्रकारे. हे युद्ध हे त्यांच्या मिलिटरी प्रोव्हेसचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. आणि लक्षात घ्या इथे या युद्धामध्ये 2 देश फायद्यात आहेत. पहिला USA आणि दुसरा कोण असेल तर रशियाला खूप फायदा झाला या गोष्टीचा. का? कारण पेट्रोलियमचे प्राइसेस वाढले आणि रशिया काय विकतं? सो वॉर फंड करतायत ते. वॉर त्यांना जे पेट्रोलियम मधून पैसे मिळणार आहेत त्याच्यावरती. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही जर खाली एक तुम्हाला दाखवतो, हे बघा, हा आहे रशिया आणि इकडे बघा जर्मनी, पोलंड, सगळे तुम्ही हे देश बघा इथपर्यंत, इटली, हे सगळे देश ह्या काय आहेत? हे पाईपलाईन्स आहेत गॅसच्या. रशिया सर्व युरोपला पाईप गॅस लाईन प्रोव्हाइड करतो. सो जर विंटर आला आणि रशियाचा गॅस नाही प्रोव्हाइड झाला तर ते थंडीनं मरतील. युरोपची एवढे मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंडन्सी आहे रशियावरती. सगळं पाईप गॅस लाईन आलेलं इथपर्यंत. आलं लक्षामध्ये? आणि हा गॅस लाईन, हे गॅस विकत घेतात हे सर्व देश. कुणाकडून? रशियाकडून. आणि त्याच पैशाचा वापर करून हे युद्ध फायनान्स होतं. तुम्ही बघा, एक आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी एक त्यांचं फेमस स्टेटमेंट होतं की भारताने जे ऑइल घेतलेले रशियाकडून त्याच्याकडून युद्ध जर फायनान्स होत असेल तर मग भारत जे ऑइल वर्षभर घेतो ते युरोप फक्त एका दिवसामध्ये वापरतो. मग युरोप जे पैसे देते त्यांना काही युद्ध फायनान्स होत नाही का? फक्त भारताच्याच पैशाने युद्ध फायनान्स होतं का? असं त्यांनी त्यांना तोंडावरती प्रश्न विचारला होता. म्हणजे आम्ही जे वर्षभर ऑइल वापरतो, म्हणजे रशियाकडनं घेतलेलं जे वर्षभर आम्ही ऑइल वापरतो तेवढं तर एका दिवसामध्ये युरोप वापरते रशियाकडचं ऑइल. कारण आपल्याकडे डायव्हर्स आहे. आपण सौदीकडून घेतो, इथे सौदी आहे, आपण सौदीकडून घेतो नाही का, आपण इराणकडून घेतो, ठीक आहे, आपण इराणकडून घेतो. ओके, ठीक आहे. तर आपण वेगवेगळ्या देशांकडून घेतोय, इथून नाही का, जे इथं जे छोटं दिसतंय कतार आहे तर त्याच्याकडून आपण घेतोय. सो बरेच देश आहेत त्यांच्याकडून आपण डायव्हर्स इम्पोर्ट घेतो. तर रशिया त्यातला एक देश आहे. पण हे जे युरोप आहे यांचा मेजॉरिटी जो सप्लायर आहे तो कोण आहे? रशिया. सो यातून काय झालं, जे प्राइसेस वाढलेले आहेत रशियाला याचा फायदा झाला. रशियाचा रुबल पहिल्यांदा पडला होता, तर त्यानंतर बघा रशियाचा रुबल जो आहे, त्याची करन्सी जी आहे ती अतिशय वाढलेली आहे. सो फरक तर काही नाही पडलेला त्यांचा. परत रशियाचे पण मिलिटरीचे जे इक्विपमेंट्स आहेत त्याची प्रॅक्टिस झाली नाही का, त्यांची पण एक्सपायरी डेट आली होती. सो त्यांनी पण यूज करून घेतले. आता त्यांच्या कंपन्यांना नवीन ऑर्डर्स मिळणार आहे. सो पहिल्यांदा होतं क्रिटिकल मिनरल्स, दुसरं होतं डिफेन्स,
तिसरं होतं कॅमोफ्लॅज, म्हणजे त्यांना लक्ष विचलित केलं त्यांनी जगाचं. सगळं जग इकडे या वॉरमध्ये इन्वॉल्ड आहे आणि इकडे जो इस्रायल आहे यानं पूर्ण कंबरडं मोडून टाकला. हमास संपलेलं आहे, हिजबुल्ला संपलेलं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, याच्या आधी ज्यावेळेस इस्रायलनं अटॅक केला असता आणि असं काही युद्ध चालू नसतं तर सगळे अरब मुस्लिम राष्ट्र एकत्र आले असते, सँक्शन्स हे करा ते करा, अमेरिकेवरती प्रेशर. बट इकडे वॉर चाललेलं आहे, जग इकडे काय चाललंय त्याच्यावरती विचार करतोय, तोपर्यंत इकडे सिरियामध्ये पण आलं लक्षामध्ये. इकडे काय झालं, इकडे हिजबुल्ला संपलेलं आहे, इराण संपलेलं आहे, हमास संपलेलं आहे. लिटरली या अतिरेकी संघटनांची काय अस्तित्व राहिलेलं नाहीये. सो एक प्रकारे त्यांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हे संपवलेलं आहे. सिरियाचा तख्तापलट झालेला आहे. सिरियामध्ये अमेरिका प्रयत्न करून सुद्धा तख्तापलट होत नव्हता, कारण सिरियन जे गव्हर्नमेंट होतं, हा सिरिया आहे, या सिरियन गव्हर्नमेंटला रशियाचा सपोर्ट होता. आता लक्षात घ्या, एका दगडामध्ये किती पक्षी मारले जातात. आता रशिया जर इथे इन्वॉल्ड आहे, रशिया जर युक्रेनमध्ये इन्वॉल्ड आहे, तर आता सिरियाला मदत कोण करणार? सिरियाचा तख्तापलट झाला. सिरियामध्ये जो असद फॅमिली एवढे वर्ष रूल करत होती ती गायब, खतम, त्यांचं वर्चस्व खतम. सो रशियाला इथे गुंतवलं आणि इकडे सिरिया कॅप्चर केलं. त्याचबरोबर रशिया इकडे इन्व्हॉल्व झाली. आतापर्यंत तुम्ही बघा, हा जो इराण आहे आणि हा सौदी आहे, आता या दोघांमध्ये 36चा आकडा आहे. हा जो इराण आहे हा सुन्नी मेजॉरिटी कंट्री आहे आणि सौदी अरेबिया जो आहे तो शिया मेजॉरिटी कंट्री आहे. सॉरी, सुन्नी मेजॉरिटी कंट्री आहे. सौदी हा सुन्नी मेजॉरिटी कंट्री आहे आणि इराण हा शिया मेजॉरिटी कंट्री आहे. तर या दोघांमध्ये पहिल्यापासून वॉर आहे. वॉर कशासाठी? भांडणं आहेत. भांडणं कशासाठी आहेत? तर इस्लामिक जो कम्युनिटी आहे वर्ल्ड वाईड, त्याचं लिडरशिप कोणाकडे? आता मक्का मदिना सौदीकडे आहे. त्याचबरोबर जगामध्ये जर पाहिलं तर सुन्नी इस्लामची पॉप्युलेशन जास्त आहे. मक्का मदिना सौदीमध्ये आहे. त्यामुळे इस्लामिक वर्ल्डची जी लिडरशिप आहे ती नॅचरली सौदी अरेबियाकडे आहे. आणि त्याला चॅलेंज कोण करते? इराण करते. आता अमेरिका आहे तो सपोर्ट कोणाला करतोय? सौदीला. तो इराणचा विरोधक आहे. इराणवरती सँक्शन टाकले, सगळ्या गोष्टी केल्या, पण इराणचा तो काही करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण इराणला सपोर्ट कोण करतंय? रशिया. ज्याला अमेरिका सपोर्ट करतो त्याच्या विरोधकाला कोण सपोर्ट करणार? रशिया. आता रशिया कुठे इन्व्हॉल्व झालाय? युक्रेनमध्ये. इराणचा पत्ता कट केला. जोपर्यंत रशिया इन्व्हॉल्ड आहे युक्रेनमध्ये, तर रशिया आता बाहेर काही मदत करू शकणार नाही. मग इकडे इराण संपवला. म्हणजे ह्या कॅमोफ्लॅज आहे. इकडचं हे प्रकरण मिटवता मिटवता हा प्रश्न मिटवला, हा प्रश्न मिटवला. म्हणजे एक प्रकारे ग्रेटर इस्रायलच्या दिशेने चालू आहे. आणि तुम्ही विचार करा की इस्रायलमध्ये अखंड इस्रायलच्या दिशेने चालू आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढे लोक वाद घालतात, इस्रायल, गझा, अजून काय असं ते इस्राईल, आपले इथले जे सो कॉल्ड पत्रकार आहेत ते सांगतात की प्रोनाउन्सिएशन कसं चांगलं करायचं, इस्राईल कसं म्हणायचं, गाझा नाही, गझा कसं म्हणायचं. सो भारतामध्ये ह्याच्यावरती डिबेट चालू आहे. भारतामध्ये मुस्लिम समाज जो आहे तो पॅलेस्टीन विषयी सपोर्टमध्ये उभा राहतोय आणि इस्रायलला अपोज करतोय. पण यांचे जे लीडर आहेत सौदी अरेबिया, इट इज सपोर्टिंग इस्रायल. जॉर्डन सपोर्टिंग इस्रायल. इजिप्त सपोर्टिंग इस्रायल. ज्यावेळेस इराणनं मिसाईल लॉन्च केले होते तेव्हा इथं जो जॉर्डन आहे, जॉर्डनने त्याला काउंटर केलेलं आहे. इजिप्तनं त्याला काउंटर केलेलं आहे. म्हणजे अँटी मिसाईल लावलेले त्यांनी. सो इजिप्त इज अ मुस्लिम कंट्री, जॉर्डन इज अ मुस्लिम कंट्री. जॉर्डन हा असा देश आहे की ज्याचा जी फॅमिली आहे, रॉयल फॅमिली, ती डायरेक्ट वंशज आहे. कुणाची? तर इस्लामचे जे संस्थापक आपण म्हणू पैगंबर आहेत त्यांची डायरेक्ट वंश आहे जॉर्डनची फॅमिली. आणि ते जॉर्डनची जे किंग आहेत, म्हणजे ते ऑब्व्हियसली त्यांना ते तर पक्के मुस्लिम म्हणू आपण,
दे आर अगेन्स्ट पॅलेस्टीन, दे आर सपोर्टिंग इस्रायल. सौदी इज सपोर्टिंग इस्रायल, इजिप्त सपोर्टिंग इस्रायल. इजिप्तमध्ये तर आपले जे म्हणू ना इस्लामची सर्वात जास्त पॉवरफुल युनिव्हर्सिटी म्हणू जे की सर्वात जास्त स्टडी झालेला आहे तो इजिप्तमध्ये झालेला आहे, नाही का. आपल्या इथं जसं लर्निंग सेंटर्स म्हणतो तसं इस्लामचं जे सगळ्यात वर्ल्ड मधलं महत्वाचं लर्निंग सेंटर आहे ते इजिप्त आहे. म्हणजे एक ठिकाणी भारतामध्ये याच्या नावाने टाहो फोडला जातोय इस्रायलच्या अगेन्स्ट, पण सौदी अरेबिया इज सपोर्टिंग इस्रायल. आणि या सर्वांमध्ये काय झाला, याचा पत्ता कट झालेला आहे. सो अमेरिकेनं याला एंगेज ठेवलं युक्रेनमध्ये आणि इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकले. कारण हे बरेच वर्ष हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. सिरियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, इराणचा होत नाही. आता तुम्ही म्हणाल इराणचा एवढा काय मोठा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की हुती रेबल जे सौदी आणि ह्यांच्यामध्ये जो कायम वाद चाललाय, हुती रेबल्स आहेत, त्याचबरोबर येमेनमध्ये जे युद्ध चाललंय, तर येमेनचं जे वॉर आहे, या येमेनला सपोर्ट कोण करतंय? इराण. इथे हिजबुल्ला म्हणून जो अतिरेकी संघटना आहे त्यांना सपोर्ट कोण करते पैशाची? इराण. हमासला सपोर्ट कोण करते? इराण. सिरियाला सपोर्ट कोण करते? इराण. इराणला सपोर्ट कोण करते? रशिया. इस्रायल सिरियाला सपोर्ट कोण करते? रशिया. सो हे जे कनेक्शन आहे ते कट केलं. सो नाव दीज आर ऑन देअर ओन. त्यानंतर इराण संपवला, सिरिया संपवला. त्यामुळे आता सौदी अरेबियाचं जे कॉम्पिटिशन होतं ते संपलं. सो जो अरब पेनिन्सुला आहे, जिथे इस्लामचा सुरुवात झाली किंवा जिथे इस्लामचं ओरिजिन आहे, त्या ठिकाणी ऍक्च्युली हा जेवढा मुद्दा चघळला जात नाही किंवा त्याला सपोर्ट केला जात नाही, त्यापेक्षा जास्त सपोर्ट हा पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश मधला मुस्लिम करतो. ते म्हणा बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असे. म्हणजे इथले म्हणजे ओरिजिनल आर नॉट सपोर्टिंग, बट हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना इथले त्या नावाने टाहो फोडतात. आणि मग आपण बघतो की आपले जे पार्लमेंटमध्ये आपले जे एक संसद आहेत हैदराबाद मधले, ते जय पॅलेस्टीन म्हणतात. पण सौदीमध्ये पॅलेस्टीनला सपोर्ट करणं लिगली गुन्हा आहे. यू कॅनॉट ओपनली सपोर्ट और से, नाही का, की वी सपोर्ट पॅलेस्टीन नाही म्हणू शकत. पण भारतामध्ये म्हणू शकता. सो भारतामध्ये फ्रीडम आहे. ठीक आहे. सो आता हे मुद्दे झाले यांच्या बाजूने, अमेरिकेच्या बाजूने. आपण 1, 2, 3 मुद्दे पाहिले. कारण यांचा जो कॉम्पिटिटर आहे रशिया, तो वीक झाला. पण ऍक्च्युली यांना पैसे मिळाले, वॉर फंडिंग यांना मिळालं त्यांच्या पैशामधून, ठीक आहे, ऑइल मधून. पण तरी पण हा मिलिटरीली वीक झाला, इकॉनॉमिकली नाही, मिलिटरीली वीक झाला. लोक मेलीत ना शेवटी. आणि रशियामध्ये युद्ध हारणं चालत नाही. ज्यावेळेस रशियाने एखादा लीडर युद्ध हारतो तर त्याला ते तिथली जनता काढून टाकते. सो पुतीन विल बी डेड इफ ही लुजेस द वॉर. सो पुतीनकडे युद्ध हारणं हा ऑप्शन नाही. सो पुतीन युद्ध सोडणार नाहीये जोपर्यंत ते, दिल्ली जनतेचा तो इतिहास आहे लक्षामध्ये. दुसरा डिक्टेटर येतो त्या ठिकाणी. सो पुतीनकडे तो ऑप्शन नाहीये. पुतीन विल नॉट लूज वॉर ऍट एनी कॉस्ट. तो रगड के मारेगा, लेकिन मारेगा लक्षामध्ये. सो याचा पहिला मुद्दा आला, टिक झाला. क्रिटिकल मिनरल्स मिळणार आहेत. सो त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केले वॉरमध्ये इट्स मोर दॅन $400-500 बिलियन. लाखो कोटी, लाखो 40-50 लाख कोटीच्या आसपास जो काही खर्च इकडे केलाय त्यांनी, रुपयामध्ये म्हटला तर $400-500 बिलियन. तो जो खर्च आहे युक्रेन मधला, तो त्यांचा फुकट नाही जाणार आहे. कारण ते त्या बदल्यामध्ये म्हणणार आम्ही तुम्हाला एवढे वर्ष दिलेले, आता आम्हाला तुमचे क्रिटिकल मिनरल्स द्या. आता युद्धानं उद्ध्वस्त झालेला युक्रेन अमेरिकेला विरोध बी नाही करू शकत, म्हणू पण नाही शकत. कारण खायला नाही, प्यायला नाही, तो काय विरोध करणार आहे अमेरिकेला? आणि आता काय रशियाकडे जाऊन म्हणणार आहे का आम्हाला मदत कर? लक्षामध्ये.
सो हा तोच युक्रेन होता ज्याने भारताचं मॉकरी केली होती. भारत आणि अमेरिका, आता भारताच्या मुद्दा लक्षात घ्या, यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये याच युक्रेननं पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवठा केला होता आणि भारतातले लोक युक्रेनला सपोर्ट करतात ऑन व्हॉट बेसिस. आता लक्षात घ्या, भारत पाकिस्तान युद्धामध्ये युक्रेनला सपोर्ट हा करतोय युक्रेन, म्हणजे पाकिस्तानला सपोर्ट युक्रेन करतोय, भारताला सपोर्ट रशिया करतोय, पण भारतातले लोक युक्रेनच्या नावाने सपोर्ट करतात. समजून घ्या तुम्ही. एवढं आपल्या इथे हुशार लोकांची मांदियाळी आहे, किंवा आपला इथला मीडिया एवढा अवेअरनेस क्रिएट करतो की त्यांनी हे बघितलं नाही की पाकिस्तानला सपोर्ट कोण करतं? युक्रेन. भारत पाकिस्तान युद्धामध्ये सपोर्ट कोणी केला? युक्रेन. बरं, या युक्रेनमध्ये भारतीय स्टुडंट मोठ्या संख्येने शिकायला जातात आणि त्यांना फायनान्स करतात, त्यांना पैसे देतात. का? कारण युक्रेन हा युरोपचं गेट आहे. युक्रेनमध्ये जाऊन तुम्ही डिग्री घेतली, तुम्ही MBBS केलं, तर तुम्ही पूर्ण युरोपमध्ये कुठेही नोकरी करू शकता. मग तुम्ही तिथे डिग्री घ्यायची आणि डायरेक्ट युरोप, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, इकडे स्पेन, कुठल्याही देशामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणून भारतातले लोक काय करतात? युक्रेनमध्ये जातात, युक्रेनमध्ये पैसे भरा, म्हणजे युक्रेनला आपण फायनान्स करतो. अँड आपले जे स्टुडंट आहेत दे फेस दिस सिच्युएशन या वॉर नंतर. सो आपण त्यांना फायनान्स करतोय अँड दे आर सपोर्टिंग पाकिस्तान. सो दिस कंट्री ऍक्च्युली वेल डिझर्व होती. हे द पीपल डिझर्व्स व्हॉट दे गेट. पीपल गेट व्हॉट दे डिझर्व. लोकांना तेच मिळतं जे त्यांना डिझर्व करतात. सो ऍज अ कंट्री हा डिझर्व करत होता ही गोष्ट. तुम्ही जर का दुसऱ्याच्या ऐकण्यानं चालणार असाल, जसं पाकिस्तान दुसऱ्याच्या ऐकण्यानं चालतं आणि आता इथपर्यंत आलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी अमेरिकेत सांगण्याने ऐकलं, नंतर चायना सांगण्याने ऐकलं, आणि नाव त्याला भीक मागून खावं लागतंय. सो तीच अवस्था आता युक्रेनची आहे. रिसोर्स रिच आहे, जगात धान्याचं कोठार आहे, क्रिटिकल मिनरल्स आहेत, सर्व काही आहे, पण आता उद्ध्वस्त झालेलं आहे युद्धामध्ये. हा, पाकिस्तान. बट आता सो हे अमेरिकेच्या बाजूने आपण मुद्दे बघूया. पहिलं क्रिटिकल मिनरल्स झालं, डिफेन्स क्लिअर झालं. तिसरा आहे इकडचा जो मुद्दा आहे तो त्यांनी मिटवला. आता यामध्ये ग्रेटर इस्रायल आणि त्याला सपोर्ट करणार सौदी. सो सौदी आणि इस्रायलमध्ये पीस डील घडून आणण्याचा प्रयत्न होता आणि तो पीस डील घडेल आणि घडू नाही म्हणून हमासनं तो अटॅक केला आणि त्या अटॅक नंतर यांना एक संधी मिळाली सर्व काही वाईपआउट करायचं. आणि ज्यावेळेस इस्रायलनं काउंटर अटॅक सुरू केला त्यावेळेस सर्व देश म्हणायला लागले की आता जास्त मारू नका, बस झाला, आता थांबा. बट ते म्हणे की हा संधी मिळाली आणि यांना सपोर्ट करणारा डॅडी पण नाहीये वरती. रशिया इज बिझी. राईट. सो हा मुद्दा आहे. आता हे झाले मुद्दे. या व्यतिरिक्त अजून काय मुद्दे आहेत तर चायना. दिस चायना इज सपोर्टिंग इराण. चायना पण इराणचा सपोर्टर आहे, आलं लक्षामध्ये. सो काउंटर करायला त्यानंतर चायनाचा जो बेल्ट रोड इनिशिएटिव्ह आहे तो कोलॅप्स झाला, आलं लक्षामध्ये. आपण पुढे डायग्राम पाहूया बेल्ट रोड इनिशिएटिव्ह मध्ये त्यांना काय काय अचीव्ह करायचं होतं. सो एक प्रकारे चायनाचा जो इमर्जन्सी आहे त्याला त्यांनी काउंटर केलेलं आहे. सो हा ग्रेट गेम अमेरिकेच्या बाजूने होता. पण आता अमेरिकेमध्ये काय आहे तर दोन ग्रुप आहेत. जसं भारतामध्ये बीजेपी, काँग्रेस आणि दोन विचारधारा आहे आणि त्या दोन विचारधारामध्ये कायम वाद चालू असतो, तसा अमेरिकेमध्ये पण दोन विचारधारा आहेत आणि त्याच्यामध्ये वाद चालू असतो. भारतामध्ये मल्टी पार्टी सिस्टीम आहे, अमेरिकेमध्ये मल्टी पार्टी आहेत पण मेनली दोनच पार्टी आहेत. एक आहे डेमोक्रॅट आणि दुसरा आहे रिपब्लिकन. आता इथे यांच्यामध्ये खूप मोठा इश्यू आहे विचारामध्ये आणि यामध्ये एक नवीन टर्म आलेली आहे, डीप स्टेट. युएसचं डीप स्टेट हे काय आत्ता आहे का? नाही. डीप स्टेट म्हणजे काय? स्टील फ्रेम. भारतामध्ये काही लोक, आता भारतामध्ये काँग्रेस आलं तरी पण निर्णय घेणारे एक ब्युरोक्रेसी आहे ती सेम आहे, आलं लक्षामध्ये. तेच IS आहेत, तेच सचिव आहेत, फक्त काही सचिव बदलतात, त्या ठिकाणी दुसरे सचिव येतात पण ते सचिवच असतात आणि ते नोकरी करूनच आलेले तिथपर्यंत. तसं
प्रत्येकाची ब्युरोक्रेसी असते, प्रत्येक देशाची एक स्टील फ्रेम असते की जे निर्णय घेत असते. आता जे स्पर्धा परीक्षेचा मुलं अभ्यास करतात त्यांना काय ते स्टील फ्रेमचा पार्ट बनायचं, त्या डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये जायचंय. सो अमेरिकेमध्ये पण एक स्टील फ्रेम आहे, पण अमेरिकेची स्टील फ्रेम ही ब्युरोक्रेसी नाहीये. तिथली कॅपिटलिस्ट लोक आहेत, तिथले थिंक टँक्स आहेत, त्यांची थोडं स्टील फ्रेम वेगळे, आणि ते जे वेगवेगळ्या विभागातले जे लोक आहेत जे पॉवर पोझिशन होल्ड करतायत, मोठमोठे इन्व्हेस्टर्स आहेत, ते जे होल्ड करतात ते डिसाईड करतात की अमेरिकेने काय केलं पाहिजे. आणि अमेरिकेमध्ये त्यांचं जगामध्ये सुप्रिमसी राहावी यासाठी सर्व काही गोष्ट हे डीप स्टेट करत असतं. आता या डीप स्टेट हे इररेस्पेक्ट ऑफ पॉलिटिकल पार्टी आहे, म्हणजे डीप स्टेट डेमोक्रॅटचे लोक पण आहेत, रिपब्लिकन पार्टीचे लोक पण आहेत. आता यामध्ये कसं आहे की डीप स्टेटला किंवा हे जे निर्णय घेतं जे पैसेवाले लोक आहेत त्यांना हा फरक पडत नाही की डेमोक्रॅट आहे का रिपब्लिकन आहे. त्यांचा हाच फरक आहे की आमचे पॉलिसीज राबवल्या पाहिजे, आणि जो यांची पॉलिसी राबवतो तोच डेमोक्रॅट पार्टी किंवा असेल किंवा तीच पार्टी युएसचा प्रेसिडेंट बनते. पहिल्यांदा होता की ट्रम्प जे होते ते अगेन्स्ट गेले डीप स्टेटच्या, आणि तिथून पुढे आपल्याला तो विषय ऐकायला मिळायला लागला मीडियामध्ये डीप स्टेट वगैरे, कारण रिपब्लिकनचे जे लोक होते, जे लीडर्स होते, त्यांनी ओपनली बोलायला सुरुवात केली. मग तुम्हाला इलॉन मस्क बोलताना दिसेल, तुम्हाला जेडी वान्स आहे जो की डेमोक्रॅट मधला होता तो इकडे आलेला आहे, तुम्हाला जी तुलसी गब्बार्ड आहे ती डेमोक्रॅट पार्टीची लीडर आहे, तुम्हाला रिपब्लिकन मध्ये आलेली दिसते. सो आता हा डीप स्टेटचा काय मुद्दा आहे, आपण एक उदाहरण बघूया. युएसएड, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. लोकांना वाटतं ही एड म्हणजे काही मदत वगैरे आहे, तर मदत वगैरे काही नाही. 1961 मध्ये याची स्थापना झालेली होती अमेरिकेने, आणि हे अमेरिकेच्या जगातले इंटरेस्ट सिक्युअर करण्यासाठी हा युएसएड देत असतंय मदत. मग इंटरेस्ट कसं, सपोज भारतामध्ये एक इथे नर्मदा नदी आहे आणि इथे डॅम बनणार आहे, इथे डॅम बनणार आहे, तर इथे काय करायची, एक एनजीओ निर्माण करायची भारतामध्ये, त्या एनजीओ ला सप्लाय करणार अमेरिका युएसएडच्या नावाने. ती इथे कुठेतरी एखाद्या आफ्रिकेमध्ये एखादी एनजीओ क्रिएट करणार, ही इथली युएसएड यांना फायनान्स करणार, ही युएसएड यांना फायनान्स करणार, आणि मग इथं नर्मदा आंदोलन उभा राहणार. सो जे आंदोलन उभा राहतं त्यांना पैसा कुठून येणार, युएसएड मधून. आता यामध्ये युएसएडचे काय इंटरेस्ट आहेत ते युएसएडला माहिती. जसं की आपल्या इथे तमिळनाडू मधला जो न्यूक्लिअर प्लांट होता तिथे होऊ नये म्हणून आंदोलन झाली. जे आंदोलन करणाऱ्या संघटना होत्या त्यांचं फायनान्सर कोण होता, युएसए. रिझन काय होतं, कारण ते न्यूक्लिअर प्लांटचा जो प्रोजेक्ट होता तो रशियाला मिळाला होता, तो पाहिजे होता अमेरिकेला. सो तो कॉन्ट्रॅक्ट जर अमेरिकेला मिळालं तर ते आंदोलन अमेरिकेने केलं नसतं. मग त्यावेळेस रशिया बॅक्ड एनजीओने आंदोलन केलं असतं, आणि रशियाला प्रोजेक्ट मिळाला तर अमेरिका बॅक्ड एनजीओ आंदोलन करणार आहे. भारतामध्ये जर रशियाचे पण एनजीओ आहेत जे रशियाकडून पैसा करून गोंधळ घालणार आहेत, आणि अमेरिकेचे पण एनजीओ आहेत जे अमेरिकेकडून पैसा घेऊन गोंधळ घालणार आहेत. सो त्यांच्या देशाचे जे इंटरेस्ट आहेत हे सुपर पॉवर आहेत, लक्षात घ्या. भारत नाहीये, मान्य केलं पाहिजे आपण. सो हे सुपर पॉवर आहेत, ते तिथं बसून आपल्या इथे गोंधळ घालू शकतात, लक्षामध्ये. सो हा एक मुद्दा आहे की आपण पाहू शकतो. आता यामध्ये काय झालं की जो डेमोक्रॅट आहे यांचे काय पॉलिसीज आहेत, म्हणजे तुम्हाला हे लिबरल आहेत, ठीक आहे. दुसरं काय आहे, हे थोडे लेफ्ट लिनिंग म्हणू आपण, लेफ्ट लिनिंग आहेत. थर्ड आहेत प्रो वॉर, ठीक आहे. आता त्या रिपब्लिकन तुम्ही बघितलं तर हे ऑर्थोडॉक्स आहेत, जरा ऑर्थोडॉक्स आहेत, म्हणजे ख्रिश्चन, प्रो ख्रिश्चन म्हणू आपण, ठीक आहे. सो रिलिजनला जास्त व्हॅल्यू देतात. राईट विंग आहेत, राईट लिनिंग आहेत, आणि हे प्रो प्रॉफिट आहेत. असं नाही की हे वॉर करत नाहीत, इफ देर इज प्रॉफिट दे विल वॉर. सो इथे
प्रो प्रॉफिट आहेत. आता या जे युद्ध आता चालू आहे, जो गोंधळ चालू आहे, त्याचा फायदा कोणाला झाला? रिपब्लिकनला. का फायदा झाला? कारण खूप मोठे रिसोर्सेस डेमोक्रेटनं खर्च केले होते, म्हणजेच जो बायडननी या युद्धामध्ये बराच पैसा खर्च केला आणि त्याचा तोटा काय झाला? अमेरिकेमध्ये बेरोजगारी वाढली, अमेरिकेमध्ये होमलेस लोकांची संख्या वाढली, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज एंटर व्हायला लागले. चायना जो आहे तो मेक्सिकोच्या मार्गाने अमेरिकेमध्ये ड्रग आणतो, कॅनडाच्या मार्गाने अमेरिकेमध्ये ड्रग आणतो. ड्रगमुळे तिथे यंग जनरेशन ती ड्रग ऍडिक्ट व्हायला लागलेली आहे. इलिगल मायग्रेशनचा मुद्दा आहे, तुम्ही बघितला असेल, इलिगल मायग्रेशनचा आहे. आणि इलिगल मायग्रेशनमुळे काय झालेलं आहे? इथल्या लोकल लोकांचे जॉब हॅम्पर व्हायला लागलेले आहेत. आपण नाही का महाराष्ट्रामध्ये युपी बिहारींनी आमचे जॉब खाल्ले, आपल्या इथे गोंधळ चालतो, तो सेम मुद्दा इथे पण गोंधळ चालू झाला की आमचे लोकल लोकांचे इलिगल मायग्रेशनमुळे जॉब खाल्ले. आणि हे जे सगळं क्रिएट झालेलं वातावरण होतं, याचा फायदा कोणाला झाला? रिपब्लिकनला. आणि रिपब्लिकन पार्टी या मुद्द्यावर आली, त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही इलिगल मायग्रेशन बंद करू, आम्ही हे युद्ध सगळे बंद करू आणि प्रो प्रॉफिट आमचे खर्च वगैरे असे फालतू जे केलेले आहेत ते बंद करू. हे प्रो चर्च आहेत, ऑर्थोडॉक्स आहेत. सो यांच्या लिबरल पॉलिसीमुळे जे काही नुकसान झालं होतं, जसं DEI म्हणून जे होतं ते त्यांनी बंद केलं. लक्षामध्ये त्यांनी तसं सांगितलं की हे जे लेफ्ट लिनिंग म्हणजे जे कम्युनिस्ट आयडिओलॉजीचे जे लोक आहेत, त्यांनी USA युनिव्हर्सिटी ज्या कॅप्चर केलेले आहेत आणि युनिव्हर्सिटीमधून त्यांनी जे यंग जनरेशन लेफ्ट करायला सुरुवात केलेली आहे, डाव्या विचारसरणीची करायला सुरुवात केलेली आहे, ते आम्ही थांबवू. आणि या सगळ्या गोष्टीचं एक पॉझिटिव्ह वोट रिपब्लिकन पार्टींना मिळालेलं आहे आणि एवढ्या मार्जिनने निवडून आलेले आहे. आणि हे आल्यामुळे ह्यांनी काय केलं? पॉलिसीमध्ये जे सांगितलं त्या पॉलिसीमध्ये चेंज केला. तुम्हाला दिसेल इलिगल मायग्रेशन वरती काम तेवढंच होणार आहे जे की बायडनच्या काळात झालेलं आहे, पण आता त्याची पब्लिसिटी होईल. म्हणजे याच्या आधी पण इलिगल मायग्रेशन भारतात पाठवत होते, बट नाव आता त्याचा व्हिडिओ शूट करून सगळीकडे पाठवलं जाईल की आम्ही इलिगल मायग्रेशन बाहेर काढतोय. त्याचबरोबर युद्ध तर होईलच, पण आता ते प्रो प्रॉफिट होईल. म्हणजे काय? हे युद्ध चालूच राहील, पण आता युक्रेनला सांगितलं जाईल की आम्हाला तुमची एवढी जमीन पाहिजे, आम्हाला एवढे मिनरल पाहिजे, तर आम्ही तुम्हाला फंड करू. सो प्रो प्रॉफिट लक्षामध्ये प्रो प्रॉफिट होणार. भारताला सांगितलं जाईल की आमच्याबरोबर व्यापार करायचा आहे, तर आमच्या वस्तूवरचे टॅरिफ कमी करा, आमची हार्ले डेव्हिडसनची बाईक आहे त्याच्यावरचा टॅक्स कमी करा, आमच्याकडनं जे काय आम्ही देतोय, आमचे जे आयफोन असतील त्याच्यावरचा पण टॅक्स कमी करा, सगळ्या गोष्टीवरचा टॅक्स कमी करा, आम्हाला फ्री एंट्री द्या, टेस्ला गाडीवरचा टॅक्स कमी करा, आम्हाला फ्री एंट्री द्या, मग आम्ही तुम्हाला फ्री एंट्री देऊ. सो प्रो प्रॉफिट. सो बिझनेसमन आहे, लक्षात घ्या, रिपब्लिकन पार्टी इज अ बिझनेसमन. सो दे से मेक अमेरिका ग्रेट अगेन. मागा. आता लक्षात घ्या, सोल सुपर पॉवर आहे, जगामधला एकमेव सुपर पॉवर आहे, तो म्हणतो की मेक अमेरिका ग्रेट अगेन. आम्ही काय म्हणायचं? भारताने काय म्हणायचं? सो इफ अमेरिकेला अजून ग्रेट व्हायचंय, जर अमेरिकेला अजून ग्रेट व्हायचंय, मग भारताने काय म्हणायचं? बट वी आर सेइंग की अमेरिका ग्रेट नाहीये, आपल्याला पुन्हा एकदा ग्रेट बनायचंय. सो आपला बिझनेस फक्त बिझनेसशी ठेवायचा. सो रिपब्लिकन म्हणते आपला बिझनेस फक्त बिझनेसशी ठेवायचा. आणि ऍज इट इज अ ऑर्थोडॉक्स, इट इज सपोर्टिंग इस्रायल होल हार्टेडली. आणि त्यामुळे आता इक्वेशन्स बदलणार आहेत. आता ते इक्वेशन कसे बदलणार आहेत ते आपल्याला बघितलं पाहिजे. भविष्य काळामध्ये आपल्याला दिसेल की इराणवरती मोठ्या प्रमाणामध्ये सँक्शन्स लावले जातील. आता चबार बंदर जे आहे ते भारताने डेव्हलप केलेले, भारताने मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली इराणमध्ये, ती इन्व्हेस्टमेंट धोक्यात येऊ शकते. त्यासाठी मग आपल्याला लगेच आपले PM अमेरिकेत गेले, ट्रम्पची भेट घेतली, साहेब ऐसा मत करो, खूप इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आम्हाला इथनं स्वस्त ऑइल पडतं, नॅचरल गॅस पण स्वस्त मध्ये मिळतो, तुमच्याकडून घ्यायचा म्हटलं तर आम्हाला एवढं डिस्टन्स पार करून येणार आहे, इथे कसं आहे जवळच्या जवळ येणं आमची सोय होते लगेच. त्याचबरोबर आम्हाला हा लोकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे इराणचा, कारण आम्हाला इराणपासून अफगाणिस्तानमध्ये एंट्री मिळते. आमचा इथं एक शत्रू राष्ट्र आहे, तो इथला आमचा मित्रच झाला ना. सो आम्हाला याच्याबरोबर चांगले संबंध ठेवायचे आहेत, तेव्हा आम्ही इथल्या शत्रू राष्ट्राला काउंटर करू शकतो. पण आता याच्यावरती ऍक्शन कोण घेणार आहे? हा घेणार आहे. सो आपले काही व्यापारी संबंध धोक्यात येऊ नये यासाठी भारताला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? सो त्यानंतर अजून हा काय करेल भविष्यामध्ये? टॅरिफ्स म्हणजे काय? कर. आता याच्यामुळे भारतावरती किती परिणाम होईल बघण्याची गोष्ट आहे.
तशी पाहिलं तर नाही व्हायला पाहिजे, तसं म्हणलं तर नाही व्हायला पाहिजे. पण आपण आता बघूया भविष्यामध्ये की हे टॅरिफ कशा प्रकारे लावले जातील आणि त्याचा भारताच्या इकॉनॉमीवरती किती परिणाम होतोय. कारण भारताची इकॉनॉमी युएसच्या एक्सपोर्टवरती खूप डिपेंड आहे. आपण जे युएसला एक्सपोर्ट करतो, कारण आपण एकमेव तर सरप्लस कंट्री आपल्यासाठी, ज्याला आपण आयटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ज्याला आपण केमिकल्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळतो. आपले बरेच लोक तिथे शिकायला जातात, तिथे चांगल्या प्रकारे पैसे कमवतात आणि ते आपल्याला माघारी पैसे पाठवतात. सो रिमिटन्सचा एक मुद्दा आहे. सो युएस बरोबर रिलेशन आपल्याला कायमस्वरूपी चांगलं ठेवणं गरजेचं आहे. जरी रशिया आपला ऑल वेदर फ्रेंड असला तरी रशिया बरोबर आपलं जी व्यापार आहे तो खूप छोटा आहे कम्पेअर टू अमेरिका. सो अमेरिका इज क्लोज टू पॉकेट्स, भारताच्या पॉकेट्सच्या जवळ आहे अमेरिका, आणि रशिया इज क्लोज टू हार्ट. सो हार्ट आणि पॉकेट मध्ये निवडणं खूप अवघड गोष्ट आहे. वी कॅनॉट चूज बिटवीन मनी अँड हार्ट. प्रो रशिया आहे सेंटिमेंट, ते आपल्या बरोबर होते बरेच वर्ष. ऑब्विसली देर इज नो, असं नाही की रशियाला भारताबद्दल खूप प्रेम आहे वगैरे. विषय असा होता की वन हु इज अगेन्स्ट रशिया, म्हणजे आता युएसए सपोर्ट केला पाकिस्तानला, सो रशिया सपोर्ट करणार. रशियाने सपोर्ट केला होता साऊथ कोरियाला सपोर्ट केला इथे साऊथ कोरियाला, मग रशियाने सपोर्ट केला नॉर्थ कोरियाला. सो हे जगभर चालूच राहिलेलं आहे. ठीक आहे, हा एक तेच एकाचे दोन झाले आणि त्यामुळे त्यांनी ते केलेले. सो हा आपण जो पर्स्पेक्टिव्ह बघितला, हा आपण बघितला अमेरिकेच्या अँगल, की अमेरिका जे आहे त्याचं यामध्ये काय आहे. हा जो त्यांच्या आतमध्ये जो चेंज झालेला आहे पॉलिटिकल सिस्टीम, यातून फारसा चेंज होणार नाही, लक्षात घ्या. जरी तुम्हाला हे दिसेल की रोज ट्विटरवरती येऊन बोललं जाईल वगैरे, बट बायडन असला किंवा ट्रम्प असला तो अमेरिकेच्या विरोधात जाऊन काही काम करणार नाही. कारण आपण आता जे बघितलं की बायडननी पण जे केलेलं आहे ते इनडायरेक्टली अमेरिकेला फायदाच करून देते, आणि ट्रम्प पण जे करतोय ते एक प्रकारे फायदाच करून देते. सो दिस डीप स्टेट थिंग की बाबा आता आपण बायडन करून युद्ध करून घेतलं, आता याच्याकडून डेव्हलपमेंट करून घेऊया. म्हणजे काय केलं, बायडनने युद्ध केलं, युक्रेन डिस्ट्रॉय केलं, आता ट्रम्पला आणायचं आणि ट्रम्पला म्हणायचं आता बिल्डिंग बांध आणि डेव्हलपमेंट कर, त्यातून आपण पैसे कमवू. सो दिस इज विन विन सिच्युएशन फॉर युएसए. सो युएसए इन डिझास्टर और इन डेव्हलपमेंट दोन्हीकडून पैसा कमवतो. डिझास्टर पण तेच घडवून आणणार, डेव्हलपमेंट पण तेच करून आणणार. दोन्हीमध्ये कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळणार, दोन्हीकडे काम त्यांनाच मिळणार, सगळं काही त्यांनाच मिळणार. सो दिस इज अबाउट. नाउ दिस इज रशिया. आता आयडिओलॉजिकली हे कॅपिटलिस्ट आहेत. रशिया कोण आहे, कम्युनिस्ट आहे, विचारानं डाव्या विचारसरणीचे आहेत. तिथे पण क्रांती झालेली आहे आणि जस्ट 1989 मध्ये हा ब्रेक झालेला आहे. त्यानंतर रशियाचं जे आपण म्हणावं, तसं काही अस्तित्व किंवा तेवढं पॉवरफुल राहिलेलं नाहीये. इकॉनॉमिकली इट इज नॉट सुपर पॉवर, बट मिलिटरीली इट इज सुपर पॉवर. अजूनही त्याकडे खूप ताकद आहे. पण युक्रेनच्या मुद्द्यामध्ये जे रशियाची जी हेजेमोनी होती, रशियाला वाटलं होतं की रशिया 1 महिन्यात युद्ध संपेल, 2 महिन्यात संपेल, ते काही झालेलं नाहीये. त्यामुळं अमेरिकेने एक प्रकारे जगाला दाखवून दिलं की वी आर द सुपर पॉवर, आम्ही रशियाला कुठेही एंगेज ठेवू शकतो. सो रशिया तसा आपण मुद्दा गेलाय. आता रशियाचा मुद्दा काय आहे, रशिया आणि चायनाचा पहिला क्रॉस होता, बट या युद्धामुळे हे दोन जवळ आले. रशियामुळे भारत, चायना, रशिया, ब्राझील म्हणून ब्रिक्स जवळ यायला लागले. मग त्यांना लक्षात आलं की हे अमेरिका रशियाला जर असं करू शकतं, चायनाला असं करू शकतं, तर भारत म्हणणार आपल्यालाही करू शकेल, ब्राझील म्हणणार आपल्यालाही करू शकेल. आणि त्यातून मग अमेरिकेची डोमिनेशन, म्हणजे अमेरिकेला पाहिजे ते अमेरिका कधीही करू शकतो. जर असं झालं तर मग बाकीच्यांनी काय करायचं, म्हणून एक अल्टरनेट सत्ता केंद्र निर्माण करायचं म्हणून ब्रिक्सला ताकद देण्याचा प्रयत्न केला गेला. बट अमेरिका इज स्टील सुपर पॉवर. अमेरिकेने सांगितलं ब्रिक्स नाही चालणार, आम्ही 100% टॅरिफ लावू. त्याचबरोबर जे ब्रिक्स मध्ये येणारे सौदी वगैरे होते त्यांना वॉर्निंग दिली, तुम्ही गेला, कारण अमेरिकेचा जो डॉलर आहे तो पेट्रोलियम वरती डिपेंड आहे. पेट्रो डॉलर म्हणतो आपण त्याला, कारण पेट्रोलियमचे पेमेंट्स आहेत ते डॉलरमध्ये होतात.
आणि पेट्रोलियम एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपनी त्या अमेरिकेच्या ऐकण्यामध्ये आहेत. आणि जर सौदी ब्रिक्सला मिळाला आणि ब्रिक्सची करन्सी जर सौदीने ऍक्सेप्ट केली किंवा पेट्रोलियम एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी जर ऍक्सेप्ट केली, देशांनी ऍक्सेप्ट केली, तर ऑब्व्हियसली रशियाला अमेरिकेला त्याचा खूप मोठा फटका बसेल. बट नाव यांनी गन कुठं नेमलेली आहे? इथे. जे सौदीला पाहिजे सांगितलं, सौदी तुला जे पाहिजे ते आम्ही देतो. इराण संपवला, रेबल संपवले, येमेनचे अतिरेकी संपवले, सगळं तुला पाहिजे ते केलेलं आहे. नाव स्टे विथ अस, आमच्या बरोबर. सो हे जे येणार होते भारतात ब्रिक्सला भेटायला, यांनी डायरेक्ट युटर्न घेतला. नाही आम्ही तर नाही, आम्ही त्यामध्ये नाही, आम्ही नाही येणार. ठीक आहे. सो आम्ही चुकून झालं होतं ते, आम्ही काही जॉईन वगैरे करत नाही. सेम विथ अर्जेंटिना जॉईन करणार होता, तर ते म्हणलं यार हे ब्रिक्स वाले कुठे, हा कुठे जवळ आहे आम्हाला. आणि ब्रिक्सचा जो सगळ्यात पॉवरफुल मिलिटरी आहे रशिया, त्याला जर एवढा प्रॉब्लेम क्रिएट होतो तर हे आमचं काय रक्षण करणार आहे? अगेन अ पॉवर गेम. सो ब्रिक्सचं जे उभा राहण्याच्या आधीच थंड बस्त्यामध्ये आपण गेलेलं आहे असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये पण इनहेरंट कॉन्ट्राडिक्शन्स आहेत ब्रिक्समध्ये, ते उठणार नाही किंवा त्याचा उठाव होणार नाही. कारण या दोघांमध्ये वाद आहे, इंडिया आणि चायनामध्ये. रशिया आणि चायनामध्ये पण बॉर्डर डिस्प्यूट आहेत, त्यांच्यामध्ये पण वाद आहे. इकडे जपानचा आणि चायनाचा पण वाद आहे, त्यांच्यामध्ये पण डिस्प्यूट आहे. इथे साऊथ कोरियामध्ये पण चायनाचा वाद आहे, त्यांचे पण डिस्प्यूट आहेत. इथे साऊथ चायना सी मुळे पण वाद आहेत, इथे पण सगळ्या बॉर्डर देशांबरोबर चायनाचा वाद आहे. सो तुम्ही सगळ्या जगाबरोबर भांडणं करून त्यांच्याबरोबर एकत्र संस्था पण नाही स्थापन करू शकत. सो त्यामध्ये पण हा मुद्दा आहे. सो चायनाचा जो स्टेटस ऑफ चायना जे आहे, हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा बघूया, चायना डेव्हलप का झाला? मॅन्युफॅक्चरिंग. त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. पण मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं ते केलं कोणी? तर ज्यावेळेस चायनानं पॉलिसी बदलली आणि त्यांचं जो कम्युनिस्ट पार्टी होती त्यांनी ठरवलं की आम्ही आता इकॉनॉमीमध्ये कॅपिटलिस्ट धोरण स्वीकारणार आहे, त्यावेळेस युएसए आणि जपान आणि युएसए यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चायनामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो चायनाची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आहे, जी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ते नावारूपाला आलेलं आहे, त्यामध्ये दोन देशांचा हात आहे, तो म्हणजे अमेरिका आणि जपान. अमेरिका आणि जपानने मोठ्या प्रमाणामध्ये चायनामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आज जी चायनाची डेव्हलपमेंट दिसते ती दिसते. कारण अमेरिकेमधले जे मोठे मोठे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज होत्या, तुम्ही आज चायनामधल्या कोणत्या कंपन्या फेमस आहेत तुम्ही लक्षात घ्या ना. ऍपल चायनामध्ये बनतं, आहे कंपनी अमेरिकन. टेस्लाच्या कार चायनामध्ये बनतात, आहे अमेरिकन. टाटाची जॅग्वार आहे, चायनामध्ये बनते, आहे जॅग्वार. टाटाची लँड रोवर, टाटाच्या कंपन्या आहेत, कंपनी आहे चायनामध्ये, बनते कुठं? सॅमसंग कंपनी कुठली आहे? साऊथ कोरियाची, बनते कुठं? मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये. सो हे जे डेव्हलप युरोपियन कंट्रीज आहेत, त्यांचे जे कंपनी आहेत त्या सुद्धा कुठे ऑपरेट करतायत? चायनामध्ये. कारण चायनाने काय केलं, लेबर स्वस्त आहे, टेन्शन घेऊ नका, आम्ही फक्त पोटापुरतच पगार देणार, आम्ही काय आमचे ते लोक असेच काम करतात, टेन्शन नाही घ्यायचं. सो पगार देणार नाही. लेबर लॉज आमच्यामध्ये नाहीच आहेत, विषय संपला. पाहिजे किती तुम्हाला? 12 तास काम करायचे, 12 तास घ्या. 16 तास काम करायचे, 16 तास काम घ्या. लेबर लॉज नाहीत आमच्या इथे. हा म्हणेल तुम्ही सांगा फक्त किती वेळ ड्युटी लावायची. सो आमचे ते चायना म्हणलं आमचे ते लेबर लॉ नाहीत, त्यामुळे तुम्हाला कोणी सू करणार नाही. तुम्ही पगार दिल त्या पगारामध्ये आमचे लोक काम करतील, बॉन्डेड लेबर, टेन्शन घेऊ नका अजिबात. कोणी तुमच्या विरुद्ध एक शब्द पण लिहिणार नाही बाहेर, लिहिलं तर आम्ही बघतो मग. ठीक आहे. सो चायनामध्ये लेबर लॉ नाहीच, कुठल्याही प्रकारचे इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड रेस्ट्रिक्शन्स नाहीत, त्याचबरोबर कुठले पर्यावरणाशी रिलेटेड कोणी आंदोलन करायला उभं राहत नाही. आलं लक्षामध्ये? कोणी चायनामध्ये जाऊन आंदोलन नाही करणार, हा प्लॅनमुळे पर्यावरणाचं नुकसान होतंय, अजिबात नाही. आंदोलन करण्याच्या आधी तो गायब असतो. सो एवढी आदर्श परिस्थिती सगळ्या उद्योगपतींना पाहिजे असते प्लॅन टाकण्यासाठी. आणि मग सर्व जगातले जे उद्योगधंदेवाले आहेत, लक्षात घ्या, आपल्याला वाटतं चायना हवेत मोठा झाला आणि आपल्या इथे अनेक
महाभाग असतात ते की म्हणतात की चायनाकडे बघा, चायनाने एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली, एवढी मोठ्या प्रमाणात त्यांनी डेव्हलपमेंट केली, चायना एवढा मोठा झाला. बट त्या मोठा होण्यामागं कारण बघा काय आहे, त्यांनी ज्या पॉलिसी त्यावेळेस राबवल्या. आपल्या भारतामध्ये हे राबवू शकता. आपल्या इथे लँड जर आपल्याला घ्यायची असेल गव्हर्नमेंटला एक रोड बांधायला, तरी तो 15 वर्ष कोर्टात केस चालते. अमेरिकेमध्ये, चायनामध्ये, तुम्ही बोलायला इथं नसतेच मग. चायनामध्ये कसं आहे, लँड घ्यायची आहे, दुसऱ्या दिवशी सगळं व्हेकेट. येस. सो चायना हे एक आदर्श स्थान होतं. कॅपिटलिस्ट उद्योगपती जे आहेत त्यांना उद्योग स्थापन करण्यासाठी. त्यांना फ्री हँड होता, त्यांना पाहिजे ते मिळणार होतं. कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही उद्योग म्हणजे वस्तू निर्माण करू शकता आणि त्यामुळे तुमचा प्रॉफिट वाढणार आहे. आणि जर उद्योगपती असतात ते एकाच गोष्टीनं ड्राईव्ह होतात, ते म्हणजे प्रॉफिट. सो तुम्ही आपले टाटा ग्रुपचे पण बरेच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स तुम्हाला चायनामध्ये दिसतात. आणि आपल्या इथले बरेच कंपनी आहेत, त्यांचा जो सप्लायर आहे तो चायना आहे. भारताची पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, आपण काय म्हणतो फॉर्म्युलेशन इंडस्ट्री म्हणून आपण. त्याचे जे एपीआय जे सप्लाय करतं ते कोण करतं? चायना करतं. आपले जे कार कंपनी आहेत त्यांचं पण रॉ मटेरियल, त्यांचे सेमीकंडक्टर, त्यांचे चिप्स वगैरे सप्लाय कोण करतं? चायना करतं. सो बऱ्याच गोष्टीमध्ये चायना आपला सप्लायर आहे. ठीक आहे. आणि जाणून बुजून तसं ते ठेवण्यात आलेलं आहे, जे आपल्या इथेही लोकल पॉलिटिक्समध्ये त्यावरती अलिगेशन्स होत असतात. सो चायना एक आदर्श ठिकाण होतं. वेस्टर्न कंट्रीज, युरोपमधल्या कंट्री, युरोपमधले उद्योगपती, अमेरिका, आपले जे जपान वगैरे ह्या सगळ्याकडचे जे उद्योगपती होते त्यांना मॅक्सिमम प्रॉफिट कमवण्यासाठी चायना एक आदर्श म्हणत होता. त्यामुळे चायनातले लोक श्रीमंत नाही झाले, सरकार श्रीमंत झालं, लोक नाही श्रीमंत झाले. लोकांना अजूनही पगार कमीच आहे, लक्षामध्ये. सो आता काय झालं की ज्यावेळेस त्यांनी चायनाने जेव्हा एक पोटेन्शियल अचीव्ह केलं, एक मॅन्युफॅक्चरिंगचा हातामध्ये अचीव्ह केलं, त्यानंतर त्यांनी आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली की नाव जग सगळं माझ्यावरती डिपेंड आहे आणि माझ्याकडे खूप मोठे पैसे आहेत. माझ्याकडे $3.5 ट्रिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आहे. जेवढी आमची इकॉनॉमी नाही, जेवढी आमची जीडीपी नाही, भारताची जेवढी जीडीपी नाही तेवढा तर त्यांची फॉरेक्स रिझर्व्ह आहे. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पॉवर अचीव्ह केलेली आहे चायनाने, त्यानंतर त्यांनी खायचे दात बाजूला ठेवले आणि दाखवायचे दात बाजूला ठेवले, खायचे दात दाखवायला सुरुवात केली. आता त्यावेळेस समजलं या देशांना की कुठेतरी आपलं डिपेंडन्स, अमेरिका, युरोप या देशांना समजलं की कुठेतरी चायनावरती आपला डिपेंडन्स जास्त आहे आणि आपण चायनाला थोडं त्याची जागा दाखवली पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला चायनावरती टॅरिफ्स दिसायला लागतात. ट्रम्प बोलताना मग कोविड व्हायरसला चायनाज व्हायरस म्हणायला लागतो. ट्रम्प काय बोलला? कोविड व्हायरसला चायनीज व्हायरस. रिझन काय? सो त्याला त्याची प्लेस दाखवायची की बाबा तू आमचा ऐकतोस तोपर्यंत तू जगशील, नाही तर आम्ही मग तुला बाजूला करू. मग तुम्हाला ते तैवानचा मुद्दा उठवताना दिसतील. तुम्हाला ते मध्यंतरी बांगलादेशचे जे माझी म्हणण्याचे ते अजूनही तेच आहेत, शेख हसीना पंतप्रधान, त्यांनी सांगितलं की अमेरिकेला इथे भारताचा नॉर्थ ईस्टर्न पार्ट आणि बांगलादेशचा काही पार्ट मिळून एक नवीन देश क्रिएट करायचा आहे अमेरिकेला, सो दॅट इट विल चायनावरती लक्ष ठेवेल, त्याचबरोबर भारतावरती पण लक्ष ठेवेल. सो हे जे रायझिंग एशियन पॉवर्स आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी इथे गोंधळ घडवून आणला. तुम्ही मणिपूर बघताय. मणिपूरच्या मुद्द्यामध्ये बायडननी स्टेटमेंट दिलं की जर तुमची इच्छा असेल तर मी बोलतो, जे काय उठाव करताय त्यांच्याबरोबर, त्या दोन्ही टोळ्यांबरोबर मी बोलतो. ते आमच्या पंतप्रधानाचं ऐकत नाही, बायडनचं काय ऐकेल? मुख्यमंत्री तिकडे गेले. हा. सो व्हॉट इज द रिलेशन? रिश्ता काय कहलाता है, नाही का? अमेरिका आणि मणिपूरचा किंवा अमेरिका आणि हे नॉर्थ ईस्टर्न. हा. सो नाही, बघावं लागेल. सो आता मुद्दा काय आहे की यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. काय आहे? त्यांनी ते स्टेटमेंट दिलं. की मी बोलतो. आणि या मुद्दे आपल्याला त्यावेळेस दिसतात ज्यावेळेस डोज म्हणून जे आहे, जे की इलॉन मस्कने स्थापन केलेलं ब्रेन चाइल्ड आहे त्यांचं, डोज, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी, DOG. त्यांनी जेव्हा काही डॉक्युमेंट्स बाहेर काढले की युएसएडनं कुठं कुठं मनी सप्लाय केला होता. भारताच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये $21 मिलियन, जवळपास 170-80 कोटी खर्च केले होते की वोट लोकांनी त्यात आपल्याला पाहिजे ते सरकारला टाकावं. आणि त्याच्यावरती मग ट्रम्प बोलतात की यांनी इंटरफेअर केलेला आहे, इंडियन इलेक्शनमध्ये अमेरिकेने इंटरफेअर केलेला आहे, लक्षामध्ये.
सो चायना आणि इंडिया तर सध्या इट इज युझिंग इंडिया, भारताला ते वापरते कशासाठी, टू काउंटर चायना. सो ग्रेट गेम आहे हा, लक्षात घ्या. हा इथे बसलेला आहे, हा याला काउंटर करतोय, याला त्याची जागा दाखवून देतोय, नाही का. इथे याला याची जागा दाखवून देतोय, याला याची जागा दाखवून देतोय. तिथे काही नाही चालू, ते शांत बसलेलं आहे. नथिंग ऑन, नाही का, इथं पूर्ण खेळ करून टाकलेला आहे. आता काउंटर चायना कसं काय. सो भारताला ते सपोर्ट ह्यासाठीच करणार आहे, कारण त्यांना काउंटर करायचं चायनाला. सो जर चायना काय म्हणला तर चायना +1 स्ट्रॅटेजी आली, तर चायनातले उद्योग शिफ्ट करायचे कुठे, तर मग आपल्याला एक अल्टरनेट चीप लेबर असलेला देश पाहिजे. सो आपण भारताला वापरू शकतो. त्याचबरोबर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लिश स्पीकिंग पॉप्युलेशन आहे, सो ते चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकते. त्याबरोबर डेमोक्रेसी आहे, म्हणजे आपल्याला एक पाहिजे तसं भारताची त्यांना भीती नाहीये, लक्षात घ्या. कारण भारतामध्ये ते कधीही आंदोलन घडवून आणू शकतात. भारतामध्ये त्यांचे बरेच ऍसेट्स आहेत, नाही का. आपण म्हणून त्याला काय त्याला काय, हा, म्हणजे त्यांचे पेरलेले लोक, बरोबर, पेरलेले लोक त्यांचे बरेच आहेत भारतामध्ये, की जे त्यांच्या एका हुकमावरती येऊ शकतात. मग तिथे शाहीनबाग कधीही ते करू शकतात भारतामध्ये. किसान आंदोलन ते कधीही घडवून आणू शकतात. खलिस्तानी मुवमेंट ते भारतामध्ये कधीही घडवून आणू शकतात. भारताचा इंडेक्समध्ये एखादा डेमोक्रेटिक इंडेक्स काढायचा आणि भारताचं नाव एकदम खाली टाकायचं, ते कधी करू शकतात. अडाणी सारखं ते हिंडनबर्गचा मुद्दा कधीही क्रिएट करू शकतात. एखादा इंडस्ट्रियलिस्टला टार्गेट करून इलेक्शनच्या तोंडावरती ते आपल्या लोकसभेमध्ये कधीही डिस्कशन घडवून आणू शकतात. हा, कधीही, म्हणजे भारतामध्ये ते काही करू शकतात. दे हॅव फ्री हँड इन इंडिया. सो इंडिया हा त्यांना कधीच थ्रेट नाहीये. आणि ऍक्च्युली इंडिया आणि USA तसं पाहायला गेलं तर एक प्रकारे चांगले अलायन्स पण होऊ शकतात या मुद्द्यामुळे. जस्ट त्यांचं ऐका, त्यांना सर्व करा. पण मग जे अमेरिकेच्या जवळ गेलेले आहेत ते काय फारसं कधी कोणी प्रगती केलेली नाहीये. आपण उदाहरण बघू शकतो, पाकिस्तान अमेरिकेच्या जवळ गेला, संपला. तुम्ही युक्रेन बघा, अमेरिकेच्या जवळ गेला, संपला. सो सध्या भारताचा वापर चाललाय तो एक चायनाला काउंटर करण्यासाठी अमेरिकेच्या बाजूने. आता मग भारतासाठी रोड अहेड काय आहे. पहिली गोष्ट आहे, जे आपले इथे पेरलेली माणसं आहेत, म्हणजे भारतामध्ये काही यांचे पेरलेली माणसं आहेत, रशियाची, अमेरिकेची काही आहे जे तिथनं फायनान्स घेतात. काही रशियाची पेरलेली माणसं आहेत. भारतामध्ये काही अशी लोक आहेत की जे ज्यावेळेस चायनामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस भारतामध्ये छत्री उघडली जाते. असे काही लोक आहेत आपल्या इथे की जे चायनाची बोली बोलतात. काही बीबीसीच्या ह्याच्यावरती काम करणारे आहेत, पेरोलवरती काम करणारे. सो भारतामध्ये हे जे सगळे आपण म्हणू त्यांचे ऍसेट्स आहेत भारतामधले, ते ऍसेट्स आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे. नष्ट करणं म्हणजे मारून टाकायचं का, नाही. त्यांना म्हणायचं पैसे घ्या, टेन्शन घेऊ नका, फक्त गोंधळ घालू नका. सो लेट देम थिंक की आपण पैसे देतोय, हे पैसे देतात, हे पैसे देतात. आपले ते एम्प्लॉयमेंट होते, जे लोकांना पैसे मिळतात त्यांना पैसे घ्या, फक्त गोंधळ घालू नका, पैसे घेत राहा. सो पहिली गोष्ट आहे की हे जे काम करणारे लोक आहेत, परकीय जयचंद म्हणून, आपल्या भारताला जयचंदचा नेहमीच धोका राहिलेला आहे. सो भारतामध्ये आता बऱ्याच देशांचे जयचंद आहेत आणि दे आर होल्डिंग पोझिशन ऑफ पॉवर. सो ते आपल्या लोकसभेमध्ये पण आहेत. आपण बघितलं की एका इंडस्ट्रियलिस्टच्या सांगण्यावरून आपले ते पैसे घेऊन लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याचं काम झालेलं आहे. एक पश्चिम बंगालची सांसद होती, त्यांनी हे काम, कर्तृत्व त्यांचं आहे ते, की पैसे घेऊन प्रश्न विचारणं वगैरे. सो हे जे आपले जे ऍसेट आहेत ते बाजूला ठेवू. दुसरं आहे अवॉइड एनी वॉर. आता तुम्ही बघा, बांगलादेशमध्ये जे काही झालं त्याच्यावरून भारताने ऍक्शन घ्यावी बांगलादेशमध्ये, म्हणून काय त्याला म्हणतात, उचकवण्यात आलं भारताला. ठीक आहे. चायना भारत गलवानचा मुद्दा आपण पाहिलेलाच आहे. त्याचबरोबर हा इकडे आता काही राहिलं नाही, पण काही वर्षापूर्वीपर्यंत हा करतच होता काही ना काही उद्योग. पण भारताचं मेन काम आहे अवॉइड वॉर. का नाही, भारत अफोर्ड नाही करू शकत. भारत 140 कोटी लोकसंख्या आहे, 2% पॉप्युलेशन, 2% लँड आहे, 18% पॉप्युलेशन आहे. 140 कोटी लोकांना जर तुम्हाला जगवायचं असेल, जर भारत आपल्या जनतेला खायला प्यायला नाही घालू शकला तर बाहेरची गरज नाहीये, भारतामध्येच गोंधळ माजेल. म्हणून यादवी
जर खायला प्यायला नसेल तर काय, जे अरब रिव्होल्युशन जे झालं होतं आणि अरबमध्ये जो गोंधळ झाला होता ते लोकांनी का घडून आणला होता, तर त्यांना मिळत नाही म्हणून. इफ दे आर हंग्री दे विल रिवोल्ट. लोक भुके आहेत तर ते रिवोल्ट करते. भारताचं मेन काम आहे भाई, फुकट तर फुकट राशन देत राहा, खायला कमी नाही पडलं पाहिजे. खायला कमी पडलं तर मग गोंधळ होऊ शकतो, कारण जर पोट उपाशी असेल तर ते दुश्मनाला जाऊन मिळू शकतात. सो दुसरी गोष्ट, अवॉइड एनी वॉर, अवॉइड एनी कोलिजन. थर्ड, इंटरेस्ट फर्स्ट. इंटरेस्ट फर्स्ट म्हणजे आता कसं आहे, भारतामध्ये काही लोक आहेत ना, तसं आपण मग त्यांच्यामध्ये पण आपण काही लोक ठेवली पाहिजेत. कशासाठी? टू गेट ऍडव्हान्टेज. लॉबिंग केलं पाहिजे. सो आपण आपले इंटरेस्ट बघितले पाहिजेत इरिस्पेक्टिव्ह ऑफ देश. जो देश आपल्या कामाचा आहे त्याच्याबरोबर. आता याचं एक उदाहरण घेऊया आपण, खूप भारी उदाहरण आहे. काही महिन्यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की इथे कतार म्हणून देश आहे, हा इथे छोटासा. आता हे 2 दिवसामागे आपले कतारचे जे प्रमुख आहेत ते भारतामध्ये आले होते आणि मग मोदींनी सगळा प्रोटोकॉल तोडून त्यांना ते रिसीव्ह करायला गेले. आता हे तेच कतार आहे जिथं अल जझीरा चालतं, लक्षात घ्या. अल जझीरा एक न्यूज एजन्सी आहे, अरब मधली एकमेव इंग्लिशमध्ये न्यूज कव्हर करणारी, ग्लोबल न्यूज कव्हर करणारी संस्था आहे. सो त्यांना दे आर स्पोक्स पर्सन ऑफ द टेररिस्ट ऑर्गनायझेशन असं पण म्हणलं जातं इस्रायलकडून. तर हा जो कतर आहे, या कतरनी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती, जे की भारतीय नौसैनिक तिथे आफ्टर रिटायरमेंट कामाला गेले होते. त्यांच्यावरती इस्पॅनोइस म्हणजे त्यांनी गुप्तहेरी केल्याचा आरोप लावून त्यांना फाशी शिक्षा दिली होती. आणि मग मोदींनी तिथे त्या मुद्दे त्यांना फाशी शिक्षा सुनावली की भारतामध्ये बरंच वातावरण तापलं. लोकसभेमध्ये प्रश्न विचारला गेला, तुम्ही जर म्हणता आमचे मित्र आहेत आणि मग फाशी वगैरे दिली नाही का. मग मोदींनी ते सांगितलं त्यांना आणि सांगितलं फाशी वगैरे रद्द करा, इज्जत का सवाल आहे, तो फाशी रद्द करा. आता मुद्दा लक्षात घ्या, हा तोच अल जझीरा आहे, तोच कतार आहे, कारण अल जझीराला सप्लाय कोण करतं पैशाचा? कतरची रॉयल फॅमिली. सो हा तोच कतर आहे ज्या कतरनं अल जझीरा मार्फत भारतावरती बऱ्याच वेळा टीका केलेली. पाकिस्तान, काश्मीर या सर्व मुद्द्यावरती तो पाकिस्तानची बाजू घेतो. हा कतर तोच आहे ज्यानं अँटी इंडिया स्टान्स घेतलेला आहे बऱ्याच वेळा. पण हा अचानक ह्यांचा जो हेड आहे तो पळत पळत भारतामध्ये आला. आणि तो भारतामध्ये आला का आला? काहीतरी असेल रिझन आहेत. पण मुद्दा आहे की याला गरज काय पडली अचानक भारतामध्ये येण्याची? तर भारत हा त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात LNG LPG वगैरे इम्पोर्ट करतो. LPG गॅस जो आहे तो LNG वगैरे आपण त्याच्याकडे इम्पोर्ट करतो. आता भारत आणि कतारच्या व्यापारामध्ये कतरच्या फेवरमध्ये व्यापार आहे. ते आपल्याकडनं फारसं काय घेत नाहीत, आपण त्यांच्याकडून घेतो. हा व्यापार मागच्या वेळेस $18 बिलियन होता. यावर्षी तो $14 बिलियन झाला. हे 4 बिलियन कुठे गेले? आपण त्यांच्याकडनं कमी इम्पोर्ट केलं. का इम्पोर्ट केलं कमी? एक सिग्नलिंग असतं की तुम्ही जे मागच्या काही वर्षात केलेलं आहे आणि जे ते अल जझीरा ज्या प्रकारे रिपोर्टिंग करते, तुम्ही आमच्या प्रकारे जे काही उद्योग लावलेले आहेत आता कमी केले, बंदच करू नये. हा आता हे कमी केलेलं आहे. आणि आता आमच्याकडे एक अल्टरनेट आलेला आहे, कारण आता ट्रम्प आलेला आहे निवडून. अमेरिकेकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नॅचरल गॅस आहे आणि अमेरिकेचे ट्रम्पनी सांगितलेलं आहे ड्रिल करा आणि नॅचरल गॅस काढा. सो अमेरिका आता नॅचरल गॅस सप्लाय करू शकतं. मग अमेरिका आणि भारतामध्ये एकच इश्यू आहे की आपला जो ट्रेड सरप्लस आहे, अमेरिका म्हणतो तुम्ही आमच्याकडनं काहीतरी खरेदी करा, भारत म्हणणार तुम्ही नॅचरल गॅस काढा, आम्ही तुमच्याकडे नॅचरल गॅस खरेदी करतो, ट्रेड सरप्लस होईल. आणि जर भारताला हा एक पर्याय निर्माण झाला तर कतरचे हे पैसे सुद्धा, सो पैसे का मामला आहे, भागते हुए आएंगे, ना पैसे का मामला आहे, त्यामुळे तो पळत येणार आहे. सो इथला जो आलेला आहे भारतामध्ये, याच्या मागे रिझन आहे एक व्यापार, बिझनेस. कारण अमेरिका जर उद्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करायला लागला तर हा डंप करेल काय गॅस मार्केटमध्ये, त्यामुळे गॅसच्या प्राइस काय होणार. आणि म्हणून भारताबरोबर $78 बिलियन, किती $78 बिलियन पुढच्या 20 वर्षाचा करार करून घेतलेला आहे. आत्ताच्या प्राइस पेक्षा स्वस्त किमतीवरती गॅस देण्याचा करार पुढच्या 20 वर्षासाठी कतारने भारतावर केलेला आहे. का? कारण त्यांना भविष्य माहिती आहे की हा डंप करणार आहे, ट्रम्प आलेले आहेत.
आतापासून 10 ते 12 महिन्यानंतर तुम्हाला गॅसच्या प्राइजेस मध्ये उतार दिसेल, कारण अमेरिकन गॅस मार्केटमध्ये येईल. सो या मुद्द्यावरती काय झालं, ये भाईचा भाग आहे, हे जे कतरचे हेड आहेत ते भारतामध्ये आलेत, कारण त्यांना बिझनेस इंटरेस्ट दिसत आहेत आता. आणि आपले प्राईम मिनिस्टर पण हुशार आहेत एकदम, की जुना भाऊ आल्यासारखं ते डायरेक्ट प्रोटोकॉल वगैरे मोडून रिसिव्ह करायला गेलेले त्यांना एअरपोर्टवरती. रिझन काय लक्षात घ्या, जगातला जो विशेषतः भारतातला जो कोणता मीडिया आहे, जे काही आपल्या इथे कम्युनल राईट्स होतात किंवा आपल्या इथलं जे काही वातावरण बिघडतं, यांचा जो मेन एजन्सी आहे, न्यूज एजन्सी आहे, ती अल जझीरा आहे. अल जझीरा यांचा मायबाप आहे, फंडिंग एजन्सी आहे. आलं लक्षामध्ये. आता जर अल जझीरा त्या मुद्द्यावरती शांत बसलं, तर मग आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काश्मीर क्लिप कट करणारे काही लोक, यांचा कोणी मायबापच राहत नाही. आलं लक्षामध्ये. आणि मग यांचा मायबाप राहणार नाही, तर मग अभ्यासली भारतामध्ये थोडी शांती निर्माण होऊ शकते. सो जे विरोधकांना, जे अँटी इंडियन इलेमेंट्स आहेत, त्यांना जे फायनान्स करणारे इलेमेंट होते, त्यांना मित्र करून टाकायचं आणि त्यांना उपकृत करायचं, की भाऊ टेन्शन मध्ये घेऊ, तुझ्याकडनं मी घेतो गॅस, वो देखलो ना देखलो. आलं लक्षामध्ये. सो इथे काय, तिसरा मुद्दा काय होता, बिझनेस फर्स्ट. आपण इंटरेस्ट बघितला पाहिजे. जगामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणी कायमचं शत्रू आणि कायमचं मित्र नसतं. कारण लक्षात घ्या, की ज्याला अफगाणिस्तानला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतात, तालिबानला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतात, पण तालिबान किंवा अफगाणिस्तान बरोबर भारताचे कधीच शत्रूचे संबंध राहिलेले नाहीयेत. कायमच मित्रत्वाचे संबंध राहिलेले अफगाणिस्तानमध्ये. आलं लक्षामध्ये. कारण काय, कारण आपला कोणी मित्र नाहीये, कोणी शत्रू नाहीये. नेबर हा कायमच मित्र असला पाहिजे. पाकिस्तानला ते समजलं नाही, म्हणून आतापर्यंत नुकसान करून घेतलं. कारण भारताचा वापर करून तो बराच मोठा होऊ शकला असता आणि आपल्याला पण मोठं करू शकला असता, पण पाकिस्तानचा उद्देश एकच होता, की आम्हाला पाय घालायचा आहे भारताच्या पायामध्ये. अदरवाईज हे बाकीचे सगळे नेबरिंग कंट्रीज त्यांना आपण काय केलेलं आहे, फायनान्सच केलेलं आहे. हा मालदीव एवढा बोलतो तरी पण आपण त्याचं पाणी हुक्का सगळं आपणच देतो. आलं तर हे भारताला एक वसुधैव कुटुंबकम ही आपली फिलॉसॉफी आहे. भारताने कायमच शांतीचं धोरण स्वीकारलेलं आहे. आणि जर शांतीचं धोरण स्वीकारलं असेल तर तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये सामील होता येणार नाही. आपण इंटरेस्ट बघितला पाहिजे, आपल्या इंटरेस्टनुसार आपण काम केलं पाहिजे. आणि जर या रिलेटेड तुम्ही जर म्युनिक कॉन्फरन्स जी झालेली आहे आता, त्यामध्ये पण तुम्ही जर आपले परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल, तर त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे युरोपियनला काय सांगितलं त्यांनी, की तुम्ही आमच्या देशात जे केलं त्याच्या 1% जरी आम्ही तुमच्या देशात केलं तर तुम्हाला ते चालणार नाही. तुम्ही एवढं आमच्या अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करताय आणि तरी तुम्ही आम्हाला शिकवताय. त्याचं जर आम्ही त्याच्या 1% जरी केलं ना, तरी तुम्हाला ते सहन नाही होणार म्हणे. हे त्यांच्या मीटिंगमध्ये, त्यांच्याच स्टेजवरती जाऊन, त्यांच्याच लोकांना हे समोर तोंडावर सांगणारं आता आपलं नेतृत्व निर्माण झालेलं. लक्षामध्ये, की तुम्ही आमच्या इथे असं करताय, तुम्ही आमच्या इथे सेपरेटिस्ट मुवमेंट जे चालवणारे खलिस्तानी त्यांना जाऊन भेटताय आणि तुम्ही आमच्याकडनं चांगल्या वागण्याची अपेक्षा करताय, तरी पण आम्ही तुमच्याशी चांगलं वागतोय. विचार करा. लक्षामध्ये. सो एकंदरीत भारतासाठी महत्वाचा मुद्दा आहे की चायना इज नॉट अवर एनिमी, इट इज नॉट अ फ्रेंड. मित्र पण नाहीये, शत्रू पण नाहीये. भारतामधले जोपर्यंत आपण इंडिपेंडंट होत नाही तोपर्यंत चायना आपल्या एकदम त्यांचे रिसोर्स एक्सप्लोअर करून आपल्याला स्वस्तामध्ये माल देत आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज राहील तोपर्यंत आपण मेक इन इंडिया करून भारतामध्ये त्याचे अल्टरनेट क्रिएट करू, त्यानंतर आपण डिपेंडन्सी कमी करू शकतो. ऍट दिस मोमेंट तुम्ही चायना आपल्यासाठी एक चांगला सप्लायर आहे. सो गलवानचा मुद्दा झाला तरी पण तुम्ही जर जाऊन व्यापाराचे आकडे चेक केले तर भारताने चायनाकडनं इम्पोर्ट करणं बंद नाही केलं, वो तो बढ़ रहा है. लक्षामध्ये. बॉर्डरवरती वॉर झालेले पण चायना बरोबर व्यापार पण चालू आहे. लक्षामध्ये. कारण ह्या गोष्टी आपण बंद नाही करू शकत आहे, ते लक्षात ठेवायचं. 2% जागा आणि 18% पॉप्युलेशन. लक्षामध्ये. आपण त्या गोष्टी अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासारखी आपली अवस्था नाहीये. सो कोणी आपला शत्रू नाहीये, कोणी आपला मित्र नाहीये. चायना आपला शत्रू नाहीये, त्याला आपण कॉम्पिटिशन नाही करू शकत. होल सुपर पॉवर आहे तो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. सो त्याचबरोबर आपले जे इनसाइडर आपले जे लोक आहेत, जे की ऍसेट्स आहेत बाहेरच्या देशातल्या लोकांचे, त्यांना न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे. आपल्या इथे जे जातीयवादी
आपण म्हणू की थर्ड फ्रंट आहे आपल्या इथला, की काही लोक आपल्या इथेच आपल्या नेशन स्टेट विषयी भांडणं करत असतात आणि इंडियन स्टेटच्या विरुद्ध युद्ध करण्याची भूमिका आपल्या इथले काही पॉलिटिकल लीडर घेतात. तर त्यांनी पण आपल्या विचारांमध्ये बदल करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काम पण केलं पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तर आपल्याला या आत्ताचा जो जिओ पॉलिटिकल सर्कस चालू आहे जगामध्ये त्याच्यावरती आपल्याला नेव्हिगेट करता येईल, नाही का, त्यातून मार्ग काढून भारताला पुढे जाता येईल. कारण इथे हा ग्रेट गेम आहे, प्रत्येकाला वर्चस्व पाहिजे, प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला. आता यामध्ये बघा, आपण एवढं बोललो, साऊथ आफ्रिका कोणी बोललंच नाही, साऊथ आफ्रिका कोणी बोललंच नाही, साऊथ अमेरिका कोणी बोललंच नाही. दे आर इरिलेव्हंट, लाईक नो वन केअर्स. दिस इज फॉर एक्सप्लॉयटेशन, जे की पूर्वी आपण होतो. एक्सप्लॉयटेशन फॉर दीज पीपल, युरोसेंट्रिक आणि नॉर्थ अमेरिकन सेंट्रिक वर्ल्ड. आणि आता पहिल्यांदा कोणीतरी युरोसेंट्रिक वर्ल्डला चॅलेंज दिलेले आणि तो देश आहे चायना, तो देश आहे इंडिया. सो चायना इज नॉट अवर एनिमी, लक्षामध्ये, पण मित्र पण नाही. येस. सो हे आहे. आपला वेळ झाला का? किती वेळ झाला? 1 तास झाला. तर आपण हे आता इथे समाप्त करूया. पुढचा पार्ट आपण ज्यावेळेस पुढचे काही इव्हेंट्स घडतील त्यामध्ये घेऊयात. थँक्यू. चला. युक्रेनच्या चर्चेत युक्रेनलाच बाहेर ठेवलं होतं. ते हो, तो राहिला की आपला मुद्दा.